Namaskar. Am I audible clearly? Please confirm. Yes, madam. Yes, ma'am. Yeah, thank you so much, sir. आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर डी व्ही पवार सर, वाईस प्रिन्सिपल डॉक्टर रवींद्र कवडे सर, वाईस प्रिन्सिपल डॉक्टर विठ्ठल सोनटक्के सर, वाईस प्रिन्सिपल आणि लाईफ मेंबर डॉक्टर मीनल मापुसकर मॅडम, सेल्फ फायनान्स इंचार्ज डॉक्टर सीमा सापळे मॅडम, ऑफिस सुपरिटेंडंट विद्या कदम मॅडम, हेड क्लर्क श्री नरेश कुलकर्णी सर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर वर्ग व इतर सर्व मान्यवर, आपणा सर्वांचे मी या इन्शुलिन संवेदनशीलता या कार्यक्रमामध्ये डॉक्टर वनिता कामत, सहाय्यक प्राध्यापिका प्राणीशास्त्र विभाग, सहर्ष स्वागत करीत आहे. रिसर्च प्रमोशन कमिटी आणि प्राणीशास्त्र विभाग यांनी हा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला आहे. प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधनास चालना देण्यासाठी रिसर्च प्रमोशन कमिटी कार्यरत असते. प्राध्यापकांना मायनर रिसर्च प्रोजेक्ट फंड करणे, संशोधनासंबंधी विविध विषयांवर व्याख्याने व कार्यशाळा आयोजित करणे हे या कमिटीचे विविध कार्य आहेत. आजचा आपला विषय हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. निरोगी परिपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. हा प्रयत्न करताना मधुमेह, डायबिटीस, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, हृदयरोग म्हणजेच हार्ट रिलेटेड डिसऑर्डर्स हे व असे अनेक अडथळे येत असतात. आपला आहार, विहार, झोप, जीवनशैली आणि आधीच्या पिढीकडून मिळालेले जीन्स म्हणजेच जनुक या सर्वांचा एकत्रित परिणाम आपल्या आरोग्यावरती होत असतो. आजचा आपला विषय इन्शुलिन संवेदनशीलता या विषयावर वक्ते आपल्याच कॉलेजमधले डॉक्टर सुभाष दोंदे, असोसिएट प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ झॉलॉजी. ही इज वर्किंग ॲज अ असोसिएट प्रोफेसर. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आपलेच सर आहेत हे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करते. सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सरांची ओळख पुढील प्रमाणे. सर उच्च विद्याविभूषित आहेत. सरांनी MSc झॉलॉजी, नेट इन लाईफ सायन्सेस, PhD इन झॉलॉजी, PGDEM, LLM अशा पदव्या सरांनी प्राप्त केलेल्या आहेत. सरांना विविध विषयामध्ये फेलोशिप्स, रिसर्च फेलोशिप्स आणि स्कॉलरशिप्स मिळालेल्या आहेत. लेखनात उत्तम कौशल्य लाभलेल्या सरांना आतापर्यंत विविध बक्षिसं अनेक स्पर्धांमध्ये, लेखन स्पर्धांमध्ये मिळालेली आहेत. त्यांचे एकूण 38 रिसर्च पेपर अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल तसेच UGC केअर लिस्टेड जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्यातील काही विविध महत्त्वाची जर्नल्स पुढील प्रमाणे. मी जर्नल्सची नावं सांगते. अनेक वेगवेगळ्या विषयामध्ये सरांनी लेखन केलेलं आहे. ट्रेंड्स इन लाईफ सायन्सेस, ॲडव्हान्सेस इन फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड मॅनेजमेंट, जर्नल ऑफ टॉक्सिकोलॉजी, इकोटॉक्सिकोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग, जर्नल ऑफ इकोफिजिओलॉजी अँड ऑक्युपेशनल हेल्थ, पोल्युशन रिसर्च, कंटेम्पररी रिसर्च इन इंडिया, इंटरनॅशनल जर्नल ऑफ हिंदी रिसर्च, UGC केअर लिस्टेड जर्नल परिवर्तनाचा वाटसरू. सरांनी अनेक विषयांवरती विज्ञान विषयक विषयांवरती लेखन केलेलं आहे. वृत्तपत्र सकाळ ह्या वृत्तपत्रामधूनही सरांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आता जास्त वेळ न दवडता सर मी पुढील सूत्र तुमच्याकडे देते. डॉक्टर दोंदे सर, प्लीज यू मे प्रोसीड फर्दर. तुम्ही कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हाती घ्यावे. थँक्यू सर. धन्यवाद वनिता मॅडम. माननीय प्राचार्य DV पवार सर, माननीय उपप्राचार्य डॉक्टर RB कवडे सर, डॉक्टर मीनल मापुसकर मॅडम, प्रोफेसर विठ्ठल सोनटक्के सर, रिसर्च प्रमोशन कमिटीच्या कन्व्हेनर डॉक्टर सीमा सापळे मॅडम, ऑफिस सुपरिटेंडंट विद्या कदम मॅडम आणि उपस्थित शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आणि तुम्हा सर्वांचे आजच्या या वेबिनारमध्ये मी डॉक्टर सुभाष दोंदे हार्दिक स्वागत करतो. इन्शुलिन संवेदनशीलता अर्थात निरामय आरोग्याचा मूलमंत्र. इन्शुलिन संवेदनशीलता म्हणजेच इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी. तर इन्शुलिन हे काय आहे हे आपल्याला बहुतेकांना माहीतच असेल. हा एक हार्मोन आहे किंवा एक संप्रेरक आहे जे आपल्या शरीरातला स्वादुपिंड नावाची जी ग्रंथी आहे, पॅनक्रियाज,
पॅनक्रियास किंवा स्वादुपिंड जी ग्रंथी आहे तो हा इन्शुलिन नावाचा संप्रेरक किंवा हार्मोन सिक्रीट करते आणि याचं एकच कार्य आहे की रक्तातली शर्करा नियंत्रित करणे, बरोबर आहे. तर संवेदनशीलता जर असेल, संवेदनशीलता काय असेल आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स, या सगळ्यांचा आपण उहापोह करणार आहोत आपल्या वेबिनारमध्ये. तर ही तुम्ही इन्शुलिन संवेदनशीलता जर अंगी बांधली तर तुम्हाला कुठलेही आजार होणार नाही असं मला वाटतंय. तर इन्शुलिनबद्दल मी तुम्हाला सांगितलं की हा हार्मोन आहे जे आपल्या स्वादुपिंड जी ग्रंथी हे करते. तशी साखर किंवा शर्करा याचा पण थोडासा उलगडा व्हायला पाहिजे. रक्तातली साखर म्हणजे नक्की काय? रक्तातली साखर म्हणजे ग्लुकोज. आणि जी साखर आपल्या चहात असते, मिठाईमध्ये असते, मिष्टान्नामध्ये असते, ती असते सुक्रोज, बरोबर आहे. तर जेव्हा मी रक्तातली साखर म्हणेन तेव्हा मला म्हणायचं असेल ग्लुकोज, बरोबर आहे. आणि ती जी साखर जी आहे आपल्या चहा आपण जी साखर म्हणून जी आपण ओळखतो ती आहे द्विशर्करा, डायसॅकराइड, ज्यामध्ये एक रेणू जो आहे तो फ्रुक्टोजचा आहे, दुसरा ग्लुकोजचा आहे. आणि त्याचं अल्टिमेटली जे काय आपण खातो ते सर्वात शेवटी त्याचं रूपांतर हे ग्लुकोजमध्येच होतं. जेव्हा आपल्या अन्नात आपलं हे कुठलंही कार्बोहायड्रेट, कुठलंही कार्बोदक हे आपल्या शरीरात जेव्हा जातं तेव्हाचा अल्टिमेट एंड प्रॉडक्ट त्याचा ग्लुकोजच आहे. तर हे इन्शुलिन संवेदनशीलता जर आपण आपली राहिली नाही आणि आपण समजा इन्शुलिन प्रतिरोध निर्माण झाला किंवा इन्शुलिन रेसिस्टन्स निर्माण झाला तर काय होतं त्याचा पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. ओके. तर हे इन्शुलिन प्रतिरोध म्हणजेच इन्शुलिन रेजिस्टन्स हा जो आहे हा स्टार्टिंग पॉईंट आहे. कसला? तर मेटाबॉलिक सिंड्रोम. तर मेटाबॉलिक सिंड्रोम हे काय बेसिकली हे एक असा एक अंब्रेला टर्म आहे ज्याच्यामध्ये हे सगळे आजार अंतर्भूत आहेत, बरोबर आहे. तर तुम्हाला जर मेटाबॉलिक सिंड्रोम झाला म्हणजे याच्यातला कुठलाही आजार झाला तर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम झाला असं सांगता येईल, कारण तो हे अंब्रेला टर्म आहे. तर इन्शुलिन प्रतिरोध निर्माण झाल्यामुळे हे सगळे आजार होऊ शकतात. तर ते आजार तुम्हाला दिसतात सगळे वेगवेगळे, भिन्न भिन्न दिसतात. लठ्ठपणा, टाईप 2 डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कर्करोग, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, महिलांना होणारा आजार आहे, सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे रोग, बरोबर आहे. किंवा त्याच्यामध्ये कुठले होतात ते नंतर आपण पाहूया. फॅटी लिव्हर, हृदयरोग, स्ट्रोक, इवन अल्झायमर डिसीज, स्मृतिभ्रंश रोग आणि क्षीण श्वसन संस्था, एवढे सारे आजार जे आहेत त्याची सुरुवात शरीरामध्ये जी होते ती इन्शुलिन रेजिस्टन्समुळे होते. त्यामुळे आपण जर ह्या इन्शुलिन रेजिस्टन्सचं परावर्तन रिव्हर्सर जर केलं किंवा होऊच दिला नाही, बरोबर आहे, प्रतिबंध केला, प्रिव्हेन्शन केलं किंवा रिव्हर्सल केलं तर तुम्हाला ह्या स्लाइडमधले जेवढे आजार दिसत आहेत ज्यांचा तुम्हाला प्रत्यक्ष काही संबंध दिसत नाही एकमेकांशी, पण हे कुठलेच आजार तुम्हाला होणार नाही. ओके. त्यामुळे इन्शुलिन संवेदनशीलता बाळगणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यावरती जे संशोधन जे आहे ते काय म्हणते बघा. आता मेटाबॉलिक सिंड्रोम हा जो शब्द आहे त्याच्या क्रायटेरिया, डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहे आणि याच्यावर संशोधन केलं हे जेरॉल्ड रेवन नावाचा एक अमेरिकन सायंटिस्ट आहे, त्यांनी हे केलं आहे आणि त्याला फादर ऑफ इन्शुलिन रेसिस्टन्स म्हणता येईल. बिकॉज बहुतेक सगळ्या जगातले वैज्ञानिक एका बाजूलाच कोलेस्ट्रॉलला त्यांनी टार्गेट करून सगळं संशोधन केलं, सॅच्युरेटेड फॅटला त्यांनी टार्गेट करून संशोधन केलं, पण त्यावेळेस असे प्रवाहाविरुद्ध जाणारे काही लोक होते. तर त्या प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या लोकांमध्ये हा माणूस जेरॉल्ड रेवन यांनी सांगितलं की फॅट इज नॉट बॅड, फॅट वाईट नाही आहे, पण साखर जी आहे ती वाईट आहे, बरोबर आहे. त्याने हे धरून ठेवलं की तुमचं इन्शुलिन इन्शुलिनला खूप जपून वापरलं पाहिजे. इन्शुलिन रेसिस्टन्स जर निर्माण झाला शरीरामध्ये तर मेटाबॉलिक सिंड्रोम होतो आणि मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये कुठले कुठले आजार आहेत हे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलेले आहेत. तर मेटाबॉलिक सिंड्रोम हे ओळखायचं कसं, बरोबर आहे. त्याचे 5 क्रायटेरिया आहेत. त्या 5 क्रायटेरियामध्ये कमीत कमी 3 क्रायटेरिया जर पॉझिटिव्ह आले, वाढलेले असले तर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम झालाय असं आपल्याला गृहीत धरता येईल. काही लोकांना 5ही पॉझिटिव्ह असतील, काहीमध्ये कमीत कमी 3 जर असले तर ते बघा कुठले. पहिला ॲब्डॉमिनल ओबेसिटी, त्याला सेंट्रल ओबेसिटी म्हणतात, बरोबर आहे. आपल्या ओटी पोटाचा किंवा कमरेचा जो प्रदेश आहे तो मोठा होतो, वाढतो, बरोबर आहे. वेस्ट सर्कम्फरन्स म्हणू त्याला. तो जर वाढलेला असेल तर हा पहिला क्रायटेरिया आहे. तर त्याचं किती माप आहे तर 40 इंच आहे पुरुषांमध्ये, 40 इंच इन मेन आणि महिलांमध्ये 35 इंच. घरी गेल्यानंतर तुम्ही चेक करा, टेप लावून बघा तुमची कमरेचं माप किती आहे हे तुम्ही बघू शकता घरी गेल्यानंतर. ओके. तर पहिला जो आहे ॲब्डॉमिनल ओबेसिटी और सेंट्रल ओबेसिटी. दुसरा आहे ट्रायग्लिसराईड, रक्तामध्ये ट्रायग्लिसराईड किती आहे तर त्याची 150 मिलीग्रॅम पर डेसिलिटर म्हणजे 100 ml रक्तामध्ये जर 150च्या वर जर ती व्हॅल्यू असेल
तर तुम्हाला तो पण क्रायटेरिया पॉझिटिव्ह म्हणून सांगता येईल. बरोबर आहे. ट्रायग्लिसराइड्स. नंतर आहे HDL. HDL इज अ कोलेस्ट्रॉल, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. इट इज कन्सिडर्ड ॲज गुड कोलेस्ट्रॉल. हा चांगला कोलेस्ट्रॉल आहे. तर त्याची जी व्हॅल्यू ही कमी झालेली असते. वाढली तर चांगलंच आहे. 40च्या वर गेली पाहिजे पुरुषांमध्ये, महिलांमध्ये 50च्या वर गेली पाहिजे. पण ती जर कमी असेल, 40पेक्षा कमी असेल पुरुषांमध्ये, महिलांमध्ये 50पेक्षा कमी असेल, तर तुमचा हा HDL कोलेस्ट्रॉल हा कमी आहे, धोकादायक पातळी दाखवतोय. तर हे सगळे आपण, आणि BP दॅट इज अ हायपरटेन्शन, तो जर वाढलेला असेल, BP वाढलेला असेल, तर तोही एक क्रायटेरिया आहे मेटाबॉलिक सिंड्रोमचा. आणि नंतर फास्टिंग ग्लुकोज, रक्तातली साखर दॅट इज ग्लुकोज, ती जर 110 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असेल, तर तुम्ही ह्या मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये आहात असं तुम्हाला गृहीत धरता येईल. तर ह्या काही लोकांमध्ये 4 असतील, 5 असतील, काही लोकांना मिनिमम 3 जर असले, तर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम झालाय असं आपल्याला गृहीत धरता येईल. आणि हे जे क्रायटेरिया दिलाय, हा जो क्रायटेरिया दिलाय, हा WHO ने दिलेला आहे, विश्व स्वास्थ्य संघटनेने दिलेला आहे. बरोबर आहे. तर नेक्स्ट स्लाइड बघूया. ओके, हे पण याच्यामध्ये आता ती वेस्ट सर्कम्फरन्स वॉज इन इंच, हेअर इट इज इन सेंटीमीटर. 102 सेंटीमीटर आणि पुरुषांमध्ये आणि 28 सेंटीमीटर महिलांमध्ये. बाकीचे क्रायटेरिया सगळे तेच आहेत. हां, आता हा इन्शुलिन रेझिस्टन्स, इन्शुलिनचा मी तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे इन्शुलिन हा हार्मोन, याचा फक्त संबंध लिपिडशी, कुठल्याही लिपिड पॅरामीटर संबंध येत नाही. म्हणजे तुमच्या रक्तामध्ये ट्रायग्लिसराईड वाढलेला असेल, HDL कमी झाला असेल, तर तो काहीच करत नाही. फक्त शर्कराशी त्याचा संबंध आहे. बरोबर आहे. रक्तातली शर्करा जी ग्लुकोज वाढलेली असेल तिला कमी करायचं काम करतो. इट ऍक्ट्स ॲज अ रेग्युलेटर. आणि बऱ्याचदा काय होतं, हा क्रोनिक आजार असल्यामुळे आपल्याला कळतच नाही, आपल्या रक्तात साखर आपण जर चेक केलं नाही, मॉनिटर केलं नाही, तर आपल्याला माहितीच पडत नाही आपल्याला रक्तामध्ये साखर वाढली की नाही. तर ही जर साखर सारखी वाढलेली राहिली, बरेच वर्ष राहिली, बरोबर आहे, तुम्ही नॉर्मलचे प्री डायबेटिक होता, डायबेटिक होता आणि तुम्हाला कल्पना नसते. तर ही साखर, वाढलेली साखर काय करते, ही आपल्या शरीरामध्ये जेवढे अवयव संस्था आहेत, ज्या ऑर्गन सिस्टीम आहेत, त्याला प्रत्येकाला डॅमेज करते. तर तिचा मेन जो डॅमेज आहे तो कुठे होतो, तर रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांची जी लाइनिंग असते, त्या रक्तवाहिन्यांच्या लाइनिंगला इंडोथेलियल लाइनिंग म्हणतात. त्या रक्तवाहिन्यांच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या ज्या आहेत, त्यांचं जे इंडोथेलियल लाइनिंग ते खराब झालं, तर तुम्हाला रेटिनोपॅथी, डोळ्याचा आजार, नेफ्रोपॅथी, किडनीचा आजार, आणि न्यूरोपॅथी म्हणजे न्यूरॉनचा आजार होतो. म्हणजे असं, तर ते सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे आजार जे आहेत ते पण डायबिटीसमुळे किंवा वाढलेल्या शर्करेमुळे होतात. आणि बृहत रक्तवाहिन्यांचे आजार म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्या, हृदयाला पुरवठा करणारी रक्तवाहिनी, बरोबर आहे, आपला मेंदूला पुरवठा करणारी रक्तवाहिनी, त्याच्यामध्ये जर त्या एंडोथेलियल लाइनिंगला खराब झाल्या, तर तुम्हाला ते जे स्ट्रोक आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीज किंवा हार्ट अटॅक यासारखे आजार होतात. बरोबर आहे. त्यामुळे साखर ही नेहमीच नॉर्मल लेवललाच असली पाहिजे. आणि ती तुमच्या अप्रोक्ष वाढलेली असेल आणि तुमचं दुर्लक्ष असेल त्यावरती, तर तुम्हाला हे सगळे आजार होतात. म्हणजे त्याला मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स किंवा मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन म्हटलं जातं. बरोबर आहे. ओके, आता ह्या स्लाइडमध्ये बघा कसं इव्होल्युशन झालं माणसाचं. इव्होल्युशनमध्ये म्हणजे आपला जो इव्होल्युशन ऑफ मॅन, आपण केवमध्ये राहत होतो आणि नंतर मग वी गेट सिव्हिलाइज्ड, आणि मागच्या 30-40 वर्षामध्ये आपण आपला जो शेप आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. आता याच्या पुढे काय होणार, याच्या पुढे काय कसं असेल, आय डोंट नो. बरोबर आहे. तर हे इथे मी जास्त वेळ घेणार नाही या स्लाइडमध्ये. एकेकाळी तुम्ही बघा, टीव्हीचा आकार हा जो होता तो मोठा होता आणि तेव्हा माणसं स्लिम होते 1980 साली वगैरे. आता मात्र एक्झॅक्टली उलटं झालंय. टीव्ही स्लिम झाला आणि माणसाचा आकार कसा बेडअप झालेला आहे. ओके, हां, आता हा थोडासा रिसर्च डेटा मी तुम्हाला प्रेझेंट करून सांगतोय. याच्यामध्ये हे 2 जे लाईन्स दिसत आहेत, एक आहे चिल्ड्रन बिलो 20 आणि नंतर ॲडल्ट्स आहेत 20 ते 74चे. तर 1972 ते 1914 ह्या काळामध्ये, म्हणजे 4 दशकांमध्ये, म्हणजे जे ओबिसिटी जे आहे, लठ्ठपणा आहे, ही कशी लिनियरली वाढलेली आहे, म्हणजे प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये. तर हे जे वाढलेलं आहे याची कारण, हे तर वाढलेलं आहे सर, जगात वाढलेलं आहे. दिस इज द ग्लोबल ट्रेंड्स. हे फक्त भारतातच नव्हे, तर सर्वत्र हाच तुम्हाला प्रकार दिसेल. लठ्ठपणाचा विळखा पडलाय 4 दशकांपासून आपल्या सर्व मानवजातीला. बरोबर आहे. नंतर मधुमेह म्हणजे डायबिटीज आणि लठ्ठपणा यांचा तुम्ही जर बघितलं 80 ते 45 पर्यंत, म्हणजे आता पुढे सुद्धा आता 2021 आहे, आणखीन 25 वर्षानंतर, म्हणजे हे दोन्ही आजार जे आहेत, जुळे ज्या व्याधी आहेत, ह्या वाढणारच आहेत असं प्रोजेक्शन आहे.
की ह्या दोन्ही गोष्टी लठ्ठपणा आणि मधुमेह म्हणजे ओबेसिटी आणि डायबिटीज हे दोन्ही पुढे सुद्धा 2045 पर्यंत वाढणार, डबल होणार आहेत. बरोबर आहेत. हे बघा इथे आपल्या आपण इंडिया इज अ पार्ट ऑफ साऊथ ईस्ट एशिया. बरोबर आहे. तर इथे 2025 म्हणजे पुढच्या 25 वर्षामध्ये जवळजवळ 84% टू 100% इन्क्रीज प्रोजेक्ट केली गेलेली आहे. म्हणजे एवढा हा आजार आपल्याकडे म्हणजे डबल होणार आहे. आता जेवढे रुग्ण असतील त्याच्या डबलीने हा आजार 2045 पर्यंत वाढणार आहे. पुन्हा इथे पण तेच दाखवलं, 84% इन्क्रीज दाखवली याच्यामध्ये भारतामध्ये. इंडिया इज पार्ट ऑफ साऊथ ईस्ट एशिया. ओके. मग आता ओके नेक्स्ट, भारतीयांनी अधिक जागरूक का असावे? म्हणजे आता हा म्हणजे आपण खूपच त्याला ससेप्टिबल आहोत, ह्या आजाराला ससेप्टिबल म्हणजे आपल्याला इतर समाजात इतर जे ग्लोबल लेवलला युरोपियन्स किंवा यांच्यापेक्षा आपल्याला हा आजार लवकर पकडेल किंवा आपण त्याच्या रुग्ण होणार. तर का असावे? तर असं पाहिलं गेलं की आपला जे लहान शिशु असतो, लहान बाळ असते, त्याच्या ओटीपोटामध्ये पण मेद संचय झालेला आहे. म्हणजे फॅट्स डिपॉझिशन आहे ओटीपोटामध्ये. हे MRI स्कॅनमध्ये बघितलेलं आहे. त्याचं वजन किती आहे? 2.7 kg. ॲव्हरेज वेट जे आहे लहान बाळाचं ते 2.7 किलोग्रॅम आहे. युरोपियन बालकाचं जे वजन आहे ते 3.5 किलोग्रॅम आहे. पण दोघांच्या वजनात एवढा फरक असून सुद्धा जे फॅट डिपॉझिशन आहे, पोटामध्ये फॅट डिपॉझिशन आहे, ते आपल्या इंडियन बालकाचे आहे. जर त्याच्या जन्मजात त्याच्या जर पोटामध्ये जर फॅट डिपॉझिशन असेल तर ही इज मोर ससेप्टेबल टू डायबिटीज. बरोबर आहे. तर त्याला त्यांनी म्हटलंय थिन फॅट फिनोटाईप. थिन फॅट म्हणजे ते आकाराने लहान आहेत पण त्यांच्या पोटामध्ये फॅट आहे म्हणून ते थिन फॅट फिनोटाईप म्हटलं गेलं. त्यानंतर तुम्ही जर ज्या बीटा सेल्स आहेत, ज्या स्वादुपिंडाच्या बीटा सेल्स आहेत, त्यांची जी कार्यक्षमता आहे ती आपल्या इंडियन लोकांमध्ये ऑलरेडी कमी झालेली आहे. म्हणजे कम्पेअर टू युरोपियन्स त्यांचे जे बीटा सेल्स आहेत किंवा त्यांचे जे स्वादुपिंड जे आहे ते अतिशय कार्यक्षम आहे. पण त्यांच्या तुलनेमध्ये आपली इंडियन लोकांमध्ये ह्याची जी जन्मजात जी आहे बीटा पेशींची डिसफंक्शन आपल्याला दिसून येतं. बरं. त्यानंतर आपल्या ज्या माता आहेत त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन B12ची डिफिशियन्सी दिसून येते. बरोबर आहे. आणि त्याला कारण म्हणजे आपण सर्रास मॅक्झिमम आपल्याकडे आहार जो आहे तो शाकाहार आहे आणि शाकाहार करणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन B12ची जी डिफिशियन्सी आहे ती तुम्हाला सर्रास बघायला मिळते. तर मातांमध्ये जर व्हिटॅमिन B12ची जर डिफिशियन्सी असेल तर त्याचे पर्यावसन त्यांच्या मुलांमध्ये वगैरे म्हणजे दे आर मोर ससेप्टेबल टू डायबिटीज. बरं. नेक्स्ट, जगामध्ये जे टोटल आजच्या घडीत जेवढे डायबिटिक पेशंट आहेत तर ते सगळे 80% डायबिटिक पेशंट जे आहेत ते आपल्याला लो इन्कम ग्रुप्स, लो इन्कम कंट्रीज आणि मिडल इन्कम कंट्रीजमध्ये आहे. तो इंडिया इज फॉलिंग इन बिटवीन. 80% लोक तुम्हाला ह्या ज्या दिसतात आणि 20% लोक जे आहेत ते तुम्हाला जे रिच कंट्रीज त्यांच्यामध्ये तुम्हाला सापडतात. त्यानंतर आपल्या आहारामध्ये कार्बोदकांचे म्हणजे कार्बोहायड्रेटचे प्रमाण आणि रिफाईंड ऑइलचं जे प्रमाण आहे ते इतर खूपच आहे. म्हणजे आपला जो आहार आहे त्या आहारामध्ये आपण कार्बोहायड्रेटचं खूप प्रमाणात खातो आणि रिफाईंड तेल जे मॅन्युफॅक्चर केलं जातं. बरोबर आहे. इंडस्ट्रियल लेवलला मॅन्युफॅक्चर केलं जातं. तर ते खाल्ल्यामुळे आपल्याला हा जो आजार आहे म्हणजे हा इन्शुलिन रेझिस्टन्सनी सुरुवात होणारा हा नक्कीच जास्ती प्रमाणात होईल इतर समाजाच्या तुलनेमध्ये. ओके. नेक्स्ट. आता ओके. नेक्स्ट, संपन्न देशामध्ये डायबिटीजचा प्रसार झाला एपिडेमिकच्या स्वरूपात तर त्याला साधारणपणे 50 वर्ष लागली. म्हणजे तो एपिडेमिकच्या स्वरूपात समोर यायला म्हणजे लाईफस्टाईल डिसीज म्हणून आपण त्याला म्हणतो पण त्याला यायला 50 वर्ष लागली. पण त्याच लेवलला त्याच प्रमाणामध्ये म्हणजे जे लो इन्कम कंट्रीज आहेत किंवा मध्यम इन्कम कंट्रीज आहेत तिथे यायला त्याला 15 वर्ष लागली. म्हणजे 3 पट कमी वेळ लागला. म्हणजे त्याचा प्रसार आपल्या ह्या लो इन्कम कंट्रीजमध्ये, लो इन्कम किंवा मिडल इन्कम कंट्रीजमध्ये हा एवढा फास्ट आहे. बरोबर आहे. तर हे पण आपल्या महत्त्वाचं लक्षात घ्यायला लागेल. त्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेले जे भारतीय आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे कम्पेअर टू जापनीज आणि कोरियन्स म्हणजे ते पण आपले एशिया खंडातलेच आहेत. जपानमध्ये राहणारे लोक आणि कोरियातले ते पण अमेरिकेमध्ये राहतात. त्यांच्यामध्ये मधुमेहाचं प्रमाण 4 ते 5% आहे. पण भारतीय जिथे आहेत अमेरिकेमध्ये त्यांच्यामध्ये 15% आहे. त्यामुळे हा सगळा डेटा का सांगतोय? कारण आपली ससेप्टिबिलिटी आहे, आपण वी आर मोर नॅचरली ससेप्टेबल टू डायबिटीज. तर आपण खूप जास्त सतर्क राहायला पाहिजे, सजग राहायला पाहिजे. यासाठी हे सगळं मी मांडणी करतोय. बरं. साखरेच्या वैश्विक खपात 5 पट वाढ झाली आहे. मागच्या एका शतकामध्ये साखर आता 5 पट वाढली आहे. 5 पट वाढ झालेली आहे आणि आपण इंडियन आपल्याला खूप स्वीट खायला वगैरे आवडतं आणि 1960 पासून ती 3 पटांनी वाढलेली आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्थिती आणि मधुमेह यामधील निगेटिव्ह कोरिलेशन आहे. म्हणजे एकेकाळी आपण डायबिटीज हा उच्चभ्रूंचा आजार, लाईफस्टाईल डिसीज असं म्हणून त्याला म्हणतो आणि तो श्रीमंतांना होतो, गरिबांना होत नाही. गरिबांचे आजार वेगळे. गरिबांचे आजार टीबी, ट्युबरक्लोसिस, मलेरिया, बरोबर आहे ना, किंवा एड्स हे आजार आहेत गरिबांचे, गरिबीचे आजार. पण आता असं दिसून आलेलं आहे आजच्या घडीस की मधुमेह हा जो आहे हा गरीब लोकांमध्ये अधिक आहे श्रीमंतापेक्षा. कारण श्रीमंत लोक जे आहेत, उच्चभ्रू लोक आहेत, ते सजग झालेत आहाराविहाराविषयी आणि त्यांना हा आजार होत नाही किंवा ते त्याचा बरोबर प्रिव्हेन्शन करतात. पण गरीब लोक मात्र जे आहेत ते करत नाहीत. ते करत नाही. आता एक पाहणी अशी केली गेली चंदीगडमध्ये की त्यांनी म्हणजे इकॉनॉमिक क्लास वाईज त्यांनी शोधून काढलं की गरीब लोकांमध्ये हे प्रमाण श्रीमंत लोकांमध्ये हे प्रमाण 12% असेल, बरोबर आहे. तर हेच प्रमाण गरीब लोकांमध्ये जे सोशो इकॉनॉमिक डाऊन ट्रोडन आहे त्यांच्यामध्ये 26% आहे. म्हणजे जवळजवळ डबलीने जास्त आहे. म्हणजे हा आता आजार श्रीमंतांचा किंवा उच्चभ्रूंचा आणि लाईफस्टाईलचा राहिलेला नाहीये. तर हा सर्व याचा इट इज लाईक अ पॅन्डेमिक, इट हॅज स्प्रेडिंग एव्हरीवेअर. ओके, बरं. आता काय आपण थोडंसं मूलभूत प्रश्नांकडे वळूया. आता तुम्हाला याची उत्तरं तुम्हीच दिली तर बरी होतील. आहारातील कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ यांचा पाचन क्रियांती एंड प्रोडक्ट्स काय? कोणी सांगू शकेल? आपण आहारातून सकाळपासून जे काय आपण आहार ग्रहण करतो, उदाहरणार्थ चहापासून सुरुवात होते तर रात्रीपर्यंत दिवसभरात आपण जे काय खातो, काकडी पण असेल, बरोबर आहे, एनिथिंग, सलाद, जेवण, मुख्य जेवण, हे जे आपण जे काय खातो, जे कार्बोहायड्रेट त्यातला पार्ट आहे, प्रोटीन्स आहे, त्यात फॅट आहे. तर कार्बोहायड्रेट्सचा खाल्ल्यानंतर शरीरामध्ये एंड प्रोडक्ट्स काय? ओके, हा, ग्लुकोज आहे. हा, ग्लुकोज आहे. म्हणजे एंड प्रॉडक्ट ग्लुकोज. म्हणजे तुम्ही चहा जरी प्यालात तरी त्याचं एंड प्रॉडक्ट जे आहे ते ग्लुकोज आहे. चपाती खाल्ली, भात खाल्ला, भाकरी खाल्ली तर त्याचा एंड प्रॉडक्ट जो आहे तो ग्लुकोजच आहे, बरोबर आहे. ओके, नंतर शरीरातील कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज, शरीराला कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोजची नितांत गरज आहे का? वेदर इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी फॉर बॉडी, म्हणजे आपल्याला ग्लुकोजची गरज आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. याचं उत्तर जे आहे ते नाही. आपल्या शरीराला कार्बोहायड्रेटची की ग्लुकोजची गरज नाही. कारण ग्लुकोज ला सबस्टिट्यूट आपल्याला फॅट म्हणून वापरता येतो आणि ग्लुकोजची निर्मिती शरीरामध्ये प्रोटीन आणि फॅटपासून होते. त्यामुळे ग्लुकोजची तशी ॲब्सोल्यूट नेसेसिटी आपल्या शरीराला नाही आहे किंवा कार्बोहायड्रेटची नाही आहे. अत्यावश्यक फॅटी ॲसिड्स, एसेन्शियल फॅटी ॲसिड्स आणि एसेन्शियल अॅमिनो ॲसिड्स समकक्ष अत्यावश्यक शर्करा आहे का? म्हणजे जसं हे जे ज्याला एसेन्शियल फॅटी ॲसिड म्हणतात किंवा एसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणतात, ते जर तुम्ही जर ते शरीरात तयार होत नाहीत आणि ते तुम्हाला आहारातून घ्यावे लागतात. आणि जर आहारातून तुम्हाला जर मिळाले नाहीत तर दॅट विल लीड टू डिफिशियन्सी डिसऑर्डर. म्हणजे तुम्हाला अत्यावश्यक आहेत ना, कारण एसेन्शियल आहेत, ते तुमच्या आहारातून आलेच पाहिजेत, बरोबर आहेत. तर हे फॅटी ॲसिड असू शकतात आणि अमिनो ॲसिड असू शकतात, पण कार्बोहायड्रेट मात्र अत्यावश्यक नाहीत. कार्बोहायड्रेट हे अत्यावश्यक नाहीत, बरोबर, असेन्शियल नाही आहेत, बरोबर आहे. ओके ओके, फॅटी ॲसिड आणि अमिनो ॲसिड पासून ग्लुकोजची निर्मिती घडते का? त्याचं उत्तर होय. त्याच्यापासून फॅटी ॲसिड पासून, फॅटपासून आणि अमिनो ॲसिड पासून ग्लुकोज तयार होतो. त्यामुळे ग्लुकोजची तशी आपल्या शरीराला गरज नाही आहे, बरोबर आहे. नंतर रक्तातील अत्याधिक ग्लुकोजची पातळीचं काय होतं, कशात रूपांतर घडतं? ओके, रक्तामध्ये जी साखर असते, जी ग्लुकोज आहे, ती सुरुवातीला आपल्या शरीराच्या मेटाबॉलिझममध्ये, आपल्या एनर्जी प्रोडक्शनमध्ये आपल्याला त्यापासून ATP तयार करण्यासाठी आणि पहिल्यांदा ते ग्लायकोलायटिक सायकल ते आणि क्रेब सायकलमध्ये त्याची वापर होतो. नंतर राहिलेली शर्करा जी आहे, राहिलेली ग्लुकोज आहे, तिचं रूपांतर टेम्पररी स्टोरेजमध्ये म्हणजे ग्लायकोजनमध्ये होतं आणि ते ग्लायकोजन आपल्याला आपल्या यकृतामध्ये, लिव्हरमध्ये आणि मसल्समध्ये, स्केलेटल मसलमध्ये स्टोअर होतं. त्यानंतर उरलेली जी शर्करा आहे तिचं रूपांतर फॅटमध्ये होतं, बरोबर आहे. त्यामुळे फॅट खाल्ल्याने फॅट वाढत नसते, तर ग्लुकोज आणि कार्बोहायड्रेट खाल्ल्याने फॅट वाढतं, बरोबर आहे. फॅटी ॲसिड आणि ग्लुकोज उपलब्ध असेल तर ऊर्जा स्रोत म्हणून काय वापरलं जातं? फॅटी ॲसिड आणि ग्लुकोज उपलब्ध असेल तर ऊर्जा स्रोत काय वापरलं जातं? तर हे दोन्ही जर अवेलेबल असेल तर डेफिनेटली ग्लुकोज विल बी प्रिफर्ड, बरोबर आहे. दोन्ही जर अवेलेबल असतील, फॅटी ॲसिड, फॅट पण आहे आणि ग्लुकोज आहे, तर काय वापरलं जाईल? ग्लुकोज वापरलं जाईल. पण तुम्ही जर ग्लुकोज उपलब्धच केलं नाही, ग्लुकोज दिलंच नाही, तर मग बॉडी विल स्विच ओव्हर टू फॅट. त्यामुळे ग्लुकोज जर कमी केलं
तर फॅटचं मेटाबॉलिझम होणार आणि ग्लुकोज जर खूप प्रमाणात असेल तर ग्लुकोजचं परावर्तन फॅटमध्ये होतं आणि ग्लुकोज असल्यामुळे फॅटचं कधीच मेटाबॉलिझम होत नाही. पेशींना फॅटी ऍसिड्स आणि ग्लुकोज यापैकी विषारी काय ठरू शकतं? बरोबर आहे. आपल्या बॉडीमध्ये कितीतरी फॅट संचय होतो, बरोबर आहे. फॅट संचय असतो, रक्तामध्ये पण असतं. तर ते त्याचा एवढा त्रास होत नाही, तर एवढे ते टॉक्झिक होत नाही. पण ग्लुकोज नक्कीच आपल्या शरीराला जर एका लेवलपेक्षा जास्त गेलं तर ते टॉक्झिक ठरू शकतं, विषारी ठरू शकतं. ते आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया. बरोबर आहे. आता हे आपली जी नॉर्मल ब्लड शुगर आहे ती 100 मिलीग्राम पर डेसिलिटर आहे. म्हणजे नॉर्मल जो हेल्दी माणूस आहे ज्याला डायबिटीज नाही ती बॉर्डर लाईनवरती येत आहे एक्झॅक्टली 100 मिलीग्राम पर डेसिलिटर आहे. तर आपल्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं साधारणपणे. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं. तर त्या हिशोबाने आपण जर हिशोब केला आपल्या पूर्ण रक्तामध्ये साखर किती आहे तर ती 5 ग्रॅम आहे. 100 मिलीग्राम पर डेसिलिटर ह्या हिशोबाने आपण 5 लिटरचा हिशोब केला तर ती 5 ग्रॅम आहे. तर 5 ग्रॅम म्हणजे एक चमचा आहे. बरोबर आहे. उपाशी पोटी जी शर्करा आपल्या शरीरामध्ये जी असते ती एक चमचा असते. बरोबर आहे. आता तुम्ही समजा इथे राईस आहे, राईस खाल्ला, 1 कप ब्राऊन राईस खाल्ला, म्हणजे 50 ग्रॅम तुम्ही कार्बोहायड्रेट खाल्ले तर किती ती तयार होते? 9 टेबलस्पून टीस्पून तयार होते. 9 चमचे साखर तयार होते. बरोबर आहे. आणि दिवसभरामध्ये आपण जे अन्न ग्रहण करतो चहा पिल्यापासून रात्री झोपेपर्यंत ऑन अन ॲव्हरेज 31 चमचे साखर ग्लुकोज तयार होते. बरोबर आहे. जेव्हा उपाशी पोटी आपल्या रक्तामध्ये साखर जी असते ती 1 चमचा असते, पण ती जर दिवसभराच्या आपल्या जेवणामधून 31 चमचे साखर तयार होते. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट. आता इथे ह्या टेबलमध्ये बघा 100 मिलीग्रॅम जी आहे साखर जी आहे रक्तामध्ये ती नॉर्मल आहे. तिला आपण म्हणजे तुम्ही सामान्य स्तर म्हणतो. तर ती पूर्ण रक्तामध्ये किती आहे? 5 ग्रॅम आहे. आता फक्त त्याची 100च्या ऐवजी 125 मिलीग्रॅम झाली. 100च्या ऐवजी ती 25 मिलीग्रॅमने वाढली म्हणजे 125 मिलीग्रॅम झाली. तर 5 लिटर रक्त किती झाली? 6.25 ग्रॅम झाली. बरोबर आहे. 6.25 ग्रॅम झाली. आणि ह्याच्यापेक्षा ती खाली होऊ शकत नाही कारण तुमचा रेग्युलेटर जो इन्शुलिन आहे तो याच्यापेक्षा खाली करत नाही. बिकॉज यू आर डेव्हलपिंग सम इनिशियल लेवल ऑफ इन्शुलिन रेजिस्टन्स. 5ची 6.25 झाल्यामुळे तुम्ही आता कुठे सध्या आहात? तुम्ही प्री डायबेटिक झोनमध्ये आहात. जस्ट 25 मिलीग्रॅम वाढल्यामुळे आणि तुम्ही आता कुठे आहात? मधुमेहाची पूर्वावस्था म्हणजे तुम्ही प्री डायबेटिक झोनमध्ये आहात. ती आणखीन 25 मिलीग्राम वाढली म्हणजे 100 मिलीग्रामची 150 मिलीग्राम झाली. मग याचा अर्थ असा होतो की 5 लिटरमध्ये किती झाली? 7.5 ग्रॅम झाली. 7.5 ग्रॅमच्या ती आणखीन खाली उतरू शकत नाही कारण तुमचा जो रेग्युलेटर आहे इट इज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली. त्यामुळे तुमच्या रक्तात साखर ही 7.5 मिलीग्रॅम असते मिनिमम, कमीत कमी. तर तेवढी राहिली तर तुम्हाला तो समजा 1.5 चमचा साखर तुमच्या रक्तात आहे तर तुम्हाला काय झाला? मधुमेह. यू आर बिंग लेबल्ड ॲज डायबेटिक. आता दिवसभरात मागच्या स्लाइडमध्ये पुन्हा इथे ते दिवसभरातील अन्नातून तयार होणारी साखर किती आहे? 31 चमचे. मग 5 गुणिले 31 म्हणजे 155 ग्रॅम साखर तुमच्या शरीरामध्ये तयार होते दिवसभरातून. आणि ही दिवसेंदिवस महिनोमहिने वर्षानुवर्ष होते. बरोबर आहे. ही एक दिवस नाही ना, रोजचीच असते. 135 ग्रॅम रोजची असते. आता तुमचा जो इन्शुलिन आहे तो त्याचं काम एवढंच आहे की ही शर्करा कमी करणे. तो काय करतो? पहिल्यांदा तिचं मेटाबॉलिझम करतो ATP साठी. बरोबर आहे. एनर्जीसाठी. राहिलेली साखर तो यकृतामध्ये आणि मसल्समध्ये ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्ट करतो किंवा फॅटमध्ये कन्व्हर्ट करतो. आणि हे सगळं करताना एवढा त्याच्यावर प्रचंड दाब असतो, प्रचंड प्रेशर असतो की त्या बीटा सेल्स आहेत त्या काम करणं सोडून देतात. इन्शुलिनची निर्मितीच नंतर बंद होते किंवा हे इन्शुलिन इन्शुलिन लेवल वाढलेली असते पण तुमचं ब्लड शुगर कमी करू शकत नाही. इट हॅज बिकम युजलेस. काय काम करत नाही. तर तुम्हाला काय झालं? म्हणजे इन्शुलिन रेसिस्टन्स तयार झाला. बरोबर आहे. ओके. आता इन्शुलिन संवेदनशीलता किंवा प्रतिरोध म्हणजे काय? ह्याच्यासाठी हा टेबल बघा. आपण उपाशी पोटी जी रक्त शर्करा किंवा ग्लुकोज जी बघतो ती सामान्य स्तर किती आहे? 74 to 99 मिलीग्राम पर डेसिलिटर. जर 100च्या खाली असेल 99 मिलीग्राम 74 to 90 मिलीग्राम असेल पर डेसिलिटर तर सामान्य स्तर म्हटलो नॉर्मल आहे. आणि 100 ते 126 मिलीग्राम झाली तर तुम्हाला ती पूर्वावस्था म्हणजे यू आर प्री डायबेटिक. आणि 126च्या वर गेली तर ती खूप वर सुद्धा जाते. तर 120च्या वर गेली तर तुम्हाला मधुमेह झाला असं सांगता येईल. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचा जो पॅरामीटर आहे तो HbA1c. आता ही साखर जेव्हा शरीरामध्ये रक्तामध्ये वाढते, सारखी वाढलेली असते तेव्हा ती काय करते? ती शरीरातली जी प्रथिनं आहेत
त्यामधले हिमोग्लोबिन आहे, बरीच प्रथिनं आहेत, त्या प्रथिनांवर चिकटते. दिस प्रोसेस इज कॉल्ड ग्लायकेशन. बरोबर आहे. आणि हिमोग्लोबिन चिकटली की त्याला म्हणतात ग्लायकेटेड हिमोग्लोबिन किंवा HbA1c. तर ही HbA1c जर तुम्ही चेक केली तुमची, ती 5.7 पेक्षा कमी असली पाहिजे. आणि ही जी HbA1c ही 3 महिन्याचा ॲव्हरेज देते. ही 3 महिन्याचा ॲव्हरेज देते 5.7. तर 5.7 पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही नॉर्मल आहात. 5.8 to 6.4 असेल तर तुम्ही प्री डायबेटिक झोनमध्ये आहात. आणि 6.5च्या वर गेली तर तुम्हाला डायबेटिक झालं असं लेबल केलं जातं. आता इथे मला मुद्दाम सांगावं वाटतं, तुम्ही जर हे 5.7 नव्हे 5 तुम्ही प्रयत्नाने आहार विहारातून जर ही लेवल 5 वर आणली, HbA1c तुम्ही दुसरं काही चेक करू नका, HbA1c फक्त 3 महिन्यानंतर प्रत्येक 3 चेक करत राहा आणि हे 5च्या खाली आणली की 5 वर आणली, तुम्हाला म्हणजे हा एक सिंगल वन लाईनर आहे याच्या प्रेझेंटेशनचा, की तुम्ही तुमची HbA1c लेवल आहे ही तुम्ही चेक करा आणि यू ट्राय टू ब्रिंग इट टू 5. आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टीची काय आवश्यकताच नाही. म्हणजे यू विल बिकम ऑलवेज रिमेन नॉर्मल, यू विल नेव्हर डेव्हलप एनी काइंड ऑफ डिसीज. त्यामुळे 5 वर आणणे हे ह्या लेक्चरचं मेन आहे की 5 पेक्षा कमी राहील. कारण 5 आणली की बाकीच्या गोष्टी पण नॉर्मल होत जाणार. बरोबर आहे. ओके. त्यानंतर हे HbA1c म्हणजे हिमोग्लोबिनला हिमोग्लोबिन जे आहे ते रक्ताच्या आपल्या रेड पेशीमध्ये असतं, रेड ब्लड सेल्समध्ये असतं. तर तिथे साखर जर चिकटली तर त्यामुळे HbA1c प्रमाण जे वाढतं. आणि ही नॉर्मल रेंज आहे 5.7 पर्यंत. 5.7च्या पुढे 6.5 पर्यंत ही प्री डायबेटिक झोनमध्ये आहे. आणि 6.5च्या वर गेली, काही लोकांमध्ये 10 पण असू शकते. तर आणि ही 10 अशी खूप दिवस राहिली तर तुम्हाला मायक्रोवॅस्क्युलर डिसीजेस, न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी आणि रेटिनोपॅथी हे नक्कीच होणार 5-10 वर्षानंतर. बरोबर आहे. त्यामुळे ही जर 10-11 झाली असेल तर तिला तुम्ही काही करून तुम्ही म्हणजे कमी करायचा प्रयत्न करा. ओके. नेक्स्ट. उपाशीपोटी इन्शुलिन, आता हे कोणी चेकच करत नाही. रक्तातली इन्शुलिनची लेवल जी आहे ती कोणी चेक करत नाही. आणि हे चेक करणं फार महत्वाचं आहे, कारण त्याच्यावर आपला एक रेशिओ महत्वाचा अवलंबून असतो. त्याची लेवल आहे 2.6 to 24.9. बरोबर आहे. तर ही जेवढी कमी 8 पेक्षा कमी असायला पाहिजे. याची रेंज आहे दिलेली 2.6 to 24.9. तर ही जी जास्त असेल 24 वगैरे असेल, 24, 26 वगैरे किंवा इव्हन 10-15 वर गेली तर दॅट ऑल्सो बिकम प्रॉब्लेम. बरोबर आहे. तर ही 2.6 तर नाही शक्य, तर कमीत कमी 8च्या खाली 7च्या खाली अशी आपली राहिली पाहिजे. कारण याच्यावर आपला रेशिओ अवलंबून असतो. दॅट रेशिओ इज कॉल्ड ॲज होमोस्टॅटिक इन्सुलिन रेजिस्टन्स. बरोबर आहे. हा रेशो कसला आहे, हा गुणोत्तर प्रमाण कसला आहे, तर रक्तातील रक्तातील जी फास्टिंग जे ब्लड आहे त्यातले जे ग्लुकोज आहे त्याचा आणि ही इन्शुलिनचं गुणोत्तर प्रमाण आहे. तर हा खाली फॉर्म्युला दिलाय, या फॉर्म्युल्याद्वारे ही आपल्याला काढता येते. तर आदर्श स्तर जो आहे, आयडियल जी लेवल आहे ती 1 आहे. तर तुमचा जर HbA1c 5 असेल, HbA1c जर 5 असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा जो होमोस्टॅटिक इन्शुलिन रेजिस्टन्स आहे हा नेहमी 100% 1 वरतीच राहणार. बरोबर आहे. तुमचा जर HbA1c हा तुम्ही जर कायम जर 5 वर ठेवला, 5च्या खालीच असेल, तर तुमचा हा जो तुमचा रेशिओ जो आहे, जो 1 असायला पाहिजे, तो नेहमी 1 वर असेल की कमी असेल. पण समजा तुमच्या याच्यामध्ये हे इन्शुलिनची लेवल वाढलेली असेल, तुमचा ग्लुकोज लेवल जर वाढलेली असेल, तर हे तुमचा जो हा रेशिओ आहे 1च्या वर जातो. म्हणजे किती 1.9 गेला तर दॅट इज अ प्री डायबेटिक कंडिशन. 2.19च्या वर गेला देन यू शो द इन्शुलिन रेजिस्टन्स और यू आर डायबेटिक, यू आर ऑलरेडी इन डायबेटिक झोन. त्यामुळे हा रेशिओ आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. दॅट इज कॉल्ड एज होमोस्टॅटिक इन्शुलिन रेजिस्टन्स. हा रेशिओ कसला आहे, तर इन्शुलिनचा आणि ग्लुकोजचा. नेक्स्ट. आता नंतर आपण लिपिड प्रोफाईलमध्ये आपल्याकडे कोलेस्ट्रॉलला अवास्तव महत्व दिलं जातं. तर कोलेस्ट्रॉलपेक्षाही सर्वात महत्वाचा जे पॅरामीटर आहे ते म्हणजे ट्रायग्लिसराईड आणि HDL, दॅट इज HDL कोलेस्ट्रॉल. ते जेव्हा आपण याचा क्रायटेरिया बघितला, मेटाबॉलिक सिंड्रोमचा क्रायटेरिया बघितला, तर त्यावेळेस आपण बघितलं की ट्रायग्लिसराईडची लेवल 150 पेक्षा कमी असायला पाहिजे आणि HDLची लेवल ही 50च्या वर गेली पाहिजे. बरोबर आहे. तिथे कोलेस्ट्रॉलचा कुठेच उल्लेख नाही आहे. मेटाबॉलिक सिंड्रोमच्या आपण ज्या क्रायटेरिया बघितला त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा किंवा LDLचा कुठेच उल्लेख नाही आहे. उल्लेख आहे तो ट्रायग्लिसराईडचा आणि HDLचा. बरोबर आहे. पण तुम्ही जर आपल्या इंडियन कंटेक्स्टमध्ये डॉक्टरांकडे गेलात किंवा पॅथोलॅबमध्ये गेलात तर सगळे लोक जे आहेत आपल्याकडे ते कोलेस्ट्रॉलला अवास्तव महत्व देतात आणि ट्रायग्लिसराईड आणि HDL आणि त्यांचं गुणोत्तर किंवा ज्यांचा रेशिओ आहे इट इज ऑलमोस्ट इग्नोर्ड. बरोबर आहे. तर हा आदर्श स्तर जो आयडियल जे आहे ट्रायग्लिसराईड आणि HDL हा जर कायमस्वरूपी एक राहिला तर तुम्हाला कधीही हार्ट डिसीज होणार नाही, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज होणार नाही. बरोबर आहे.
म्हणजे ट्रायग्लिसराईड आणि HDL यांचं गुणोत्तर प्रमाण किंवा यांचा जो रेशो आहे हा आयडियली इट शुड बी 1 आणि तो 1 राहण्यासाठी तुम्हाला ग्लुकोजची लेवल कमी करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला इन्शुलिन लेवल कमी करावी लागेल. फॅटची लेवल म्हणजे तुमच्या आहारातून तुम्ही कार्बोहायड्रेटला हद्दपार करायला पाहिजे. कार्बोहायड्रेटमुळे 31 चमचे साखर तुमच्या रक्तात तयार होते. एवढे कार्बोहायड्रेट तुम्ही खाता ते जर तुम्ही कमी केले, बरोबर आहे, रक्तात निर्माण होणारी जी शर्करा आहे ती 31 चमचे न होता कमी झाली तर काय होणार, तुमचा HbA1c कमी होणार, तुमचा फास्टिंग इन्शुलिन कमी होणार, तुमचा इन्शुलिन कमी होणार. का इन्शुलिनचा संबंध साखरेशी आहे. तर साखरच नसेल तर इन्शुलिन का सिक्रिट होणार नाही. साखर जेव्हा तुम्ही शरीरात येते तेव्हा त्याला कमी करायला इन्शुलिन सिक्रिट होतो. तर तुम्ही कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे आहे ते कमी करा आणि ते कमी केल्याचं बाय प्रोडक्ट तुम्हाला ट्रायग्लिसराईड कमी झालेलं दिसेल आणि HDL वाढलेलं दिसेल. त्याच्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही. हे सगळं इंटरलिंक्ड आहे. ट्रायग्लिसराईड वाढण्यासाठी काही प्रयत्न करायची गरज नाही कमी करण्यासाठी आणि HDL वाढवायला तुम्हाला काही प्रयत्न करायची गरज नाही आहे. इट इज लिंक्ड विथ द ग्लुकोज, इट इज लिंक्ड विथ द HbA1c, इट इज लिंक्ड विथ द इन्शुलिन. हे कमी करा. इन्शुलिनचं सिक्रेशन तुमचं कमी ठेवा, 8च्या खाली ठेवा, बरोबर आहे. तुमची रक्त शर्करा जी आहे, जी ग्लुकोज आहे त्याची पातळी तुम्ही 80 वर ठेवा, 85 मध्ये ठेवा आणि ॲज अ बाय प्रॉडक्ट ऑफ दॅट त्याचा तुम्हाला रिवॉर्ड तुमचा ट्रायग्लिसराईड आणि HDL रेशिओ हा तुमचा ह्या 1 मध्ये दिसेल. तो वाढणारच नाही, 1.9 किंवा 2.9 होणार नाही. आता इन्शुलिन हा जर रेशिओ जर वाढला 1.9 गेला तर तुम्हाला तो काय दाखवतो, तो इन्शुलिन रेसिस्टन्स दाखवतोय, बरोबर आहे. ऑर इट कॅन शो सम रिस्क टू कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. तो इन्शुलिन 2.9च्या वर गेला तर काय होणार, इट शोज दॅट यू हॅव ॲडव्हान्स रिस्क ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉलला जस्ट इग्नोर. तुम्ही जर कोलेस्ट्रॉल गोळ्या पण घेत असाल, कोणी कोलेस्ट्रॉल ड्रग स्टॅटिन वगैरे घेत असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही त्या गोळ्या बंद करा, बरोबर आहे. डॉक्टर तुम्हाला सांगेल की तुम्ही त्या चालू ठेवा, पण मी म्हणेन तुम्ही बंद ठेवा. कारण कोलेस्ट्रॉलचा कुठेही उल्लेख आतापर्यंत माझ्या व्याख्यानात आलेला नाही की कोलेस्ट्रॉलला तुम्ही असं कोलेस्ट्रॉल वाढतं वगैरे. ट्रायग्लिसराईड मात्र महत्वाचं आहे, HDL महत्वाचं आहे. HDL वाढला पाहिजे, ट्रायग्लिसराईड कमी झाला पाहिजे आणि याच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. ट्रायग्लिसराईड जर वाढलं तर HDL कमी होतो, ट्रायग्लिसराईड वाढलेलं असेल तर HDL कमी होतो आणि ट्रायग्लिसराईड कमी झाला तर HDL वाढतो, बरोबर आहे. ते माझ्या रिपोर्टमध्ये शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे, बरोबर आहे. आणि हे दिलेलं आहे टोटल कोलेस्ट्रॉल HDLचा रेशिओ आणि LDL, पण त्याच्यावर मी काही बोलणार नाही. मी 2 महत्वाचे रेशिओ मला सांगितले, इन्शुलिन रेसिस्टन्स दॅट इज होमिओस्टॅटिक इन्शुलिन रेसिस्टन्स आणि दुसरा महत्वाचा रेशिओ ट्रायग्लिसराईड आणि HDL रेशिओ. नाव हिअर यू कॅन सी, याच्यामध्ये तुम्ही बघा TG-HDL रेशिओ जो आहे त्याच्यामुळे तो जर वाढलेला असेल तर तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलरची जी रिस्क आहे ही ह्या ग्राफमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर आहे. तुमचा जर रेशिओ 4च्या वर गेलाय, TG-HDL ट्रायग्लिसराईड HDL रेशिओ जर तुमचा 4च्या वास गेला तर त्याची तुमची कार्डिओव्हास्क्युलर रिस्कची, हार्ट अटॅकची रिस्क किती वाढते बघा, बरोबर आहे. आणि तो जर तुमचा आयडियल व्हॅल्यू 1 आहे, ती 1 असेल तर कुठे आहे तो तुमचा रिस्क इज मिनिमल ऑर इट्स नॉट देअर. आणि जर 2 ऑप्टिमल म्हणजे 0.5 to 1.9 आहे आणि 2.2 to 3 हे बॉर्डर लाईन आहे आणि जो 4च्या वर गेला वगैरे तर इट शोज अ सिग्निफिकंट रिस्क. त्यामुळे प्लीज टेक केअर ऑफ TG-HDL रेशिओ. बट TG-HDL रेशिओ यू हॅव टू टेक केअर ऑफ ओनली इन्शुलिन अँड द ब्लड ग्लुकोज. ओके. इन्शुलिन संवेदनशीलता तर हा का टिकवायची. ऑब्विसली आपल्याला कुठलेही आजार नको आहेत, जे मेटाबॉलिक सिंड्रोम आहेत त्यातला कुठलाही आपल्याला आजार होता कामा नये, त्यासाठी आपल्याला हे टिकवायची आहे. मधुमेह व त्याचे समस्त मॅक्रोव्हॅस्क्युलर, मॅक्रो म्हणजे मोठ्या ब्लड व्हेसल्स, हृदयरोग आणि स्ट्रोक त्याच्यामुळे होतो मॅक्रोव्हॅस्क्युलरमुळे. आणि मायक्रोव्हॅस्क्युलरमध्ये रेटिनोपॅथी, बरोबर आहे, डोळ्यांचे आजार, नेफ्रोपॅथी किडनीचा आजार, न्यूरोपॅथी, पायाचं गँग्रीन वगैरे होऊन आपल्याला पाय अम्प्युटेशन करावं लागतो, ते न्यूरोपॅथीमुळे होतं, बरोबर आहे. त्याची हे मोठं कॉम्प्लिकेशन आहे डायबिटीजचं. तर हे सगळं आपल्याला जर नको असतील तर आपल्याला इन्शुलिन संवेदनशीलता हॅट टिकवावी लागेल. नंतर कॅन्सर सुद्धा याच्यामुळे होतो, इन्शुलिन रेजिस्टन्समुळेच कॅन्सर सुद्धा होतो, पोटाचे कॅन्सर वगैरे होतात. आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा महिलांना होणारा जो आजार आहे हा पण ह्या इन्शुलिन रेजिस्टन्समुळेच होतो, बरोबर आहे. आणि स्मृतिभ्रंश रोग ज्याला अल्झायमर डिसीज म्हटलं जातं त्याला अलीकडे सायंटिस्ट लोक इट इज कन्सिडर्ड ॲज टाईप 3 डायबिटीज, बरोबर आहे. म्हणजे आता 3 प्रकारचे डायबिटीज झाले. एक जुवेनाइल डायबिटीज, जो इन्शुलिन तयारच होत नाही बॉडीमध्ये, त्याच्याविषयी आपण काय बोलतच नाही. ते इन्शुलिन आपल्या बीटा सेल्स आपलं कामच करत नाहीत, ते सुरुवात म्हणजे होतच नाहीये. तो टाईप 1 डायबिटीज, जुवेनाइल डायबिटीज. आणि आता मी ज्याचं डिस्कशन करतो ते टाईप 2 डायबिटीज आहे, तो प्रौढांना होणारा डायबिटीज आहे. पण त्याच्या पलीकडे
स्मृतिभ्रंश रोग, ज्याला अल्झायमर डिसीज म्हणतो, तर आज हा म्हणजे वृद्धांना होणारा आजार आहे. हा सुद्धा, याला सुद्धा टाईप 3 डायबिटीज म्हटलं जातं. बरोबर आहे. इट इज कॉल्ड एज टाईप 3 डायबिटीज. ओके. आणि वजन आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी, वजन आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. इट शुड हॅपन एज अ बाय प्रॉडक्ट. इट शुड हॅपन एज अ बाय प्रॉडक्ट. आपला सगळा भर आपला बाह्य रूपावर असतो. आपण आतमध्ये कधीच अंतर्मुख होऊन आपल्या आतमध्ये मेटाबॉलिक जी हेल्थ आहे तिच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या. बरोबर आहे. इंटेरियरकडे लक्ष द्या आणि युअर एक्सटेरियर विल इम्प्रूव्ह. तुमचं एक्सटेरियर आहे ते इम्प्रूव्ह होणार. तुम्ही इंटेरियरकडे लक्ष द्या. इंटेरियर म्हणजे मेटाबॉलिक हेल्थ, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी तुमची वाढवा. तुमचा त्याचा बाय प्रॉडक्ट तुम्हाला वजन कमी होण्यामध्ये आणि पोटाचा घेर कमी होण्यामध्ये होईल. ओके. त्यासाठी आपल्याला इन्शुलिन संवेदनशीलता ही कायमची टिकवायची आहे. ओके. आता इथे कमरेचा घेर आणि शरीराचं वजन म्हणजे बॉडी वेट आणि वेस्ट सर्कम्फरन्स, याच्यामध्ये महत्वाचं काय, आपल्याकडे सर्रास आपण BMI, बॉडी मास इंडेक्स, माझं वजन एवढं वाढले रे, एवढं असं, पण ते वजन वाढलेलं वजन जे आपण बॉडी मास इंडेक्समध्ये कॅल्क्युलेट करतो, तो एक रेशो आहे हाईटचा आणि वेटचा. तर ते 25च्या खाली असलं पाहिजे. 25च्या खाली असेल तर तुम्ही आयडियल वेट आहे. 25 to 30 पर्यंत तुम्ही ओव्हरवेटमध्ये असता आणि 30च्या वर गेला तर तुम्ही ओबेसिटीमध्ये येता. दॅट इज विथ रिस्पेक्ट टू BMI, बॉडी मास इंडेक्स. बरोबर आहे. पण असं होऊ शकतं की दोन माणसं जे आहेत त्यांचा BMI सारखाच आहे. दोन्ही माणसाचा BMI सारखाच आहे, पण एकाचं पोट सुटलेलं आहे आणि दुसरा जिममध्ये जाणार आहे आणि स्लिम अँड ट्रिम आहे. पण दोघांचं जे वजन सेम आहे, हाईट पण सेम आहे. बरोबर आहे. दोघांचं वजन आणि हाईट सेम असल्यामुळे दोघांचा BMI सेम आला. बरोबर आहे. आता दोघांचा BMI 30 आहे. लेट्स कन्सिडर 30. बरोबर आहे. म्हणजे तो ओबेसिटीमध्ये आहे. पण एक माणूस जो आहे तो नेहमी जिममध्ये जातो, त्याचं पोट वगैरे व्यवस्थित आहे आणि त्याला ढेरी वगैरे आलेली नाही आहे. पण दुसरा माणूस जो आहे तो जिममध्ये जात नाही, तो त्याचं पोट खूप सुटलेलं आहे, पण त्या दोघांचा BMI सेम आहे. त्यामुळे देन BMI बिकम फॉल्टी. BMI हे जे मेजर आहे हे जरा फॉल्टी होतं. बरोबर आहे. तर मग BMI पेक्षा चांगलं कुठलं आहे तर कमरेचा घेर, वेस्ट सर्कम्फरन्स. त्याचा जो आदर्श गुणोत्तर आहे, त्याचा रेशो आहे तो 0.5 असला पाहिजे. म्हणजे हा रेशो कसला आहे तर हा रेशो आपल्या कमरेचा घेर आणि हाईट यांचा रेशो आहे. बरोबर आहे. समजा आता माझी हाईट 180 सेंटीमीटर आहे. 180 सेंटी माझी हाईट आहे. बरोबर आहे. तर एक्झॅक्टली हाफ पाहिजे माझी वेस्ट, म्हणजे तर माझी आयडियल झाली. मग त्याचा रेशो किती होतो 0.5. बरोबर आहे. तर हा जो रेशो आहे, हेल्दी रेंज जी आहे ही 0.43 to 0.53 ही कोणासाठी, पुरुषांसाठी आहे. 0.43 to 0.53 ही जर वर गेली, काही लोकांची 6 पण असू शकते. बरोबर. इकडे तुम्ही ओव्हरवेट आणि एक्स्ट्रीमली ओव्हरवेट आणि 6.3 असेल तर हायली ओबीस म्हणून येते. इव्हन महिलांमध्ये 0.58 असेल तर ती हायली ओबीस कॅटेगरीमध्ये येते. तर तुमचा हा जो वेस्ट टू हाईट रेशिओ जो आहे, वेस्ट टू हाईट रेशिओ, तो तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही BMI कडे जास्त लक्ष देऊ नका, कारण सेंट्रल ओबेसिटी जी आहे, पोटामध्ये जी चरबी जमलेली आहे ती तुम्हाला घातक आहे. बरोबर आहे. तर ती कमी करायचा प्रयत्न करा आणि ती प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला एक राजमार्ग सांगितला की तुम्ही इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी तुमची कशी होईल त्याच्याकडे लक्ष द्या. बरोबर आहे. ओके. इन्शुलिन प्रतिरोध का निर्माण होतो? ओके. तर इन्शुलिनची बीटा पेशीद्वारा सातत्याने निर्मिती आणि रक्तस्रावन, म्हणजे इन्शुलिनचं सातत्याने निर्मिती जर केली, त्याला कामाला लावलं, स्वादुपिंड जे आहे, बीटा जे कोशिका आहेत, पेशी ज्या आहेत, त्यांना आपण सातत्याने कामाला लावलं तर ते सतत बनवत राहणार आणि श्रवण करत राहणार, सिक्रेट करत राहणार. तर हे कधी होतं तर आपण नेहमी चरतो, जेव्हा खातो, सकाळपासून उठल्यापासून आपल्या काय नियम नसतो, जेव्हा वाटेल ते जे समोर येईल ते खात असतो. तर हे सातत्याने खाल्ल्यामुळे, बऱ्याच खाल्ल्यामुळे तुमचं इन्शुलिन जेव्हा तुम्ही खाता तेव्हा इन्शुलिन तयार होतो, इन्शुलिन सिक्रेट होतो याच्यामध्ये. तर तो जेव्हा खूप वेळा सिक्रेट होतो त्यामुळे त्याच्यामुळे रेसिस्टन्स, सेन्सिटिव्हिटी नाहीशी होते आणि तो रेसिस्टन्स निर्माण होतो. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की तुमचा आहार आहे, तुम्ही जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही तो खा, कमी वेळा खा, तुमचं खाणं हे कमी वेळात असलं पाहिजे. आणि जसं पूर्वी एक शतकापूर्वी वगैरे जेव्हा असे काही पॅकेजचे फूड वगैरे मिळत नव्हते तेव्हा आपल्याकडे लोक जे होते ते 2 जेवणच करत होते ना, सकाळचं, दुपार जेवण, रात्री जेवण. आपण मात्र दिवसभर चरत असतो. त्यामुळे याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम हे त्याच्यामुळेच आहेत. इन्शुलिनची बीटा निर्मिती ही नेहमी होत असते आणि त्याचं श्रावण जे आहे, त्याचं जे सिक्रिशन आहे ते नेहमी घडत असतं. आहारात कार्बोदकांचा अतिरेक,
म्हणजे कार्बोहायड्रेट हे अपरोक्षपणे आपण एवढ्या प्रमाणात खात असतो. सकाळपासून मी बघा चहापासून सुरुवात होते, खारी बिस्किट्स, बरोबर आहे. चहा आल्या म्हणजे खारी पण आलं किंवा बिस्किट्स आलं. त्यामध्ये काय आहे, सगळं कार्बोहायड्रेट्स आहेत. नंतर मग प्रॉपर ब्रेकफास्ट असेल, नंतर जेवण असेल, चपाती, भाकरी, भात वगैरे. नंतर रात्री पण तेच असतं. पुन्हा दुपारी चहा, ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा चहा. तर ह्या सगळ्या चहातून वगैरे कर्बोदकांचा म्हणजे अतिरेकच होतो आपल्या आहारामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर शारीरिक श्रमांची कमतरता आणि विक्षुब्ध मनस्थिती. आपण फिजिकली आपले म्हणजे आपण शहरात राहणारी माणसं आहोत, कामाधंद्यामध्ये आपल्याला व्यायाम नाही राहिलेला, आपण कुठे चालायला जात नाही किंवा काय करत नाही आणि सतत स्ट्रेसमध्ये असतो. दुसरी दुनियाभरचे आपल्याला प्रॉब्लेम पण असतात. तर त्या त्या मनस्थितीमध्ये पण आपण काय पण खात असतो, बरोबर आहे. स्ट्रीट फूड खात असतो, जंक फूड खात असतो. नंतर साखर, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, रिफाईंड तेल, ज्यामध्ये ओमेगा 6 फॅटी जास्त आहे, यांचं अत्याधिक सेवन, बरोबर आहे. साखरेचं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 5 पट खप वाढलेलं आहे, 3 पट कप वाढलेला आहे. हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, जेवढी पण शीतपेय मिळतात ज्यामध्ये आपण म्हणजे टेट्रापॅक मधली जी पेय आहेत किंवा कोल्ड ड्रिंक्स आहेत त्यामध्ये साखर नसते, तर ग्लुकोजचं फ्रुक्टोजमध्ये कन्वर्ट केलं असं इन्झायमॅटिकली ग्लुकोज कन्वर्टेड टू फ्रुक्टोज, त्याला म्हणतात हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप. कारण फ्रुक्टोज हे ग्लुकोजपेक्षा 20 पट अधिक गोड आहे, बरोबर आहे. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ही जी शर्करा आहेत याच्या ग्लुकोज जेवढं गोड लागतं त्याच्या 20 पट फ्रुक्टोज आहे. तर हे मॅन्युफॅक्चर लोक काय करतात, ग्लुकोजचं कन्वर्जन फ्रुक्टोजमध्ये करतात आणि फ्रुक्टोजमुळे आपल्याला फॅटी लिव्हर होतं. फ्रुक्टोज हे जर खूप प्रमाणात खाल्लं तर तुमचं लिव्हर बिकम्स फॅटी लिव्हर. तर हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप इज व्हेरी व्हेरी बॅड. ते जर तुमच्या त्या 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 म्हणजे टेट्रापॅकच्या पेयातून जर आलं, लहान मुलांपासून जर आलं, तर आपण आपल्या लहान मुलांनाच आपण त्याची मूर्तमीठ घालतोय त्यांना तुम्ही ते फ्रुटी वगैरे खायला आता सवय लावल्या आणि ही टेट्रापॅकमधली त्यांना तुम्ही, कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप टाकलं असतं, तर तुम्ही त्यांना यू आर मेकिंग देम डायबेटिक असं मला वाटतं, बरोबर आहे. आणि हे रिफाईंड जे तेल आहे, रिफाईंड तेल वनस्पतींच्या बियांचं जे तेल आहे, वनस्पतीच्या बियांचं तेल आहे, ते जर ते तेल जे आहे ते मॅन्युफॅक्चर्ड तेल आहे, इंडस्ट्रियल त्यामध्ये जी प्रोसेस वापरली जाते त्यामध्ये जे हायड्रोकार्बन वापरले जातात, त्यामुळे त्यातली पोषण मूल्य नाहीशी झालेली असतात आणि ते एक महत्त्वाचं कारण आहे, कारण त्यामध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड आहे जे प्रो ऑक्सिडेशनला मदत करणार आहे. त्यामुळे हे सगळ्याचा प्रकार आहे, त्यामुळे इन्शुलिन प्रतिरोध तयार होतो, बरोबर आहे. त्यानंतर आहारामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या मातांमध्ये B12ची कमतरता असते, शाकाहारामुळे ती कमतरता असते. तर विटॅमिन B12, विटॅमिन D3 सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे जे D3 विटॅमिन आहे ते मिळत नाही आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, बरोबर आहे, ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. म्हणजे ओमेगा 6 हे फॅटी ॲसिड हे नकोसं आहे, पण ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे हवंच आहे. त्याचा एकेकाळचा जो रेशिओ होता पूर्वी आपल्या आहारामध्ये 100 वर्षापूर्वी, तो आयडियल रेशिओ होता, पण तो आता व्यस्त होत गेला कालांतराने. आता आपल्या आहारामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड खूप प्रमाणात, अत्यधिक प्रमाणात आहेत. ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्या आहारामध्ये नाहीच, बरोबर आहेत. तर त्यामुळे ते प्रोटेक्शन जे होतं एकेकाळी मिळत होतं, ओमेगा 3चा रेशिओ आणि ओमेगा 6चा रेशिओ हा चांगला होता, आयडियल रेशिओ होता. तर त्यामुळे तो आपल्याला त्याचं प्रोटेक्शन मिळतं. आता ते प्रोटेक्शन नाही, कारण आपल्या आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड क्वचितच, कारण ते काही माशांमध्ये वगैरेच त्याच्यात किंवा सप्लिमेंट घेत नसल्यामुळे आपल्याला ते मिळत नाही. ओके, बरं. नेक्स्ट, इन्शुलिन संवेदनशीलता जोपासण्यासाठी काय करावं, म्हणजे यू वॉन्ट टू बिकम इन्शुलिन सेन्सिटिव्ह कसं करणार. तर दीक्षित आहारामध्ये सांगितलंय की तुम्ही दिवसात फक्त 2 वेळा जेवा, 2 वेळा उदरभरण करा, बरोबर. आणि ते कधी भुकेच्या वेळी करा, म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये जे चरता ते चरू नका, बरोबर आहे. तर 2 वेळा तुम्ही 2 वेळा फक्त जेवलात, भुकेच्या वेळी जेवलात, तुमच्या त्याच वेळेस तुमच्या याच्यामध्ये इन्शुलिन सिक्रेट होईल. आणि त्याने म्हटलं की 55 मिनिटं जेवा, बरोबर आहे. तर ते तुम्ही तो पहिला मुद्दा आहे की तुम्ही जेवता तुमच्या इन्शुलिन सिक्रेशनला तुम्ही रेग्युलेट केलंच पाहिजे. तुम्हाला इन्शुलिन संवेदनशीलता हवी असेल, तुम्हाला कुठले आजार होऊ देऊ असं वाटत नसेल, तर तुम्हाला हा नियम पाळावाच लागेल की मी दिवसातून 2 वेळा शक्यतो खाईन, बरोबर आहे. आणि तो पण 55 मिनिटाचा सांगितल्याप्रमाणे खा. नंतर इंटरमिटंट फास्टिंग. आता फास्टिंग हे फार महत्त्वाचं आहे. आपण काही रिलिजियस रिजन कारणासाठी करतो, पण याच्यावरती 2016 मध्ये ॲटोफॅजी वरती नोबेल प्राइज मिळालेला आहे, बरोबर आहे. तर जेव्हा तुम्ही फास्टिंग करता तेव्हा तुम्ही यू प्रमोट ॲटोफॅजी, बरोबर आहे. त्या ॲटोफॅजीमुळे आपल्या ज्या सेल्स आहेत त्या चांगल्या राहतात. आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ज्यांना विकृती झालेल्या सेल्स आहेत त्यांचं रिसायकलिंग होतं. ज्या सेल विकृत झालेल्या आहेत त्या तुम्हाला आजारी पाडतील अशा सेलचं रिसायकलिंग होतं, दॅट इज कॉल्ड ॲटोफॅजी. आणि हे ॲटोफॅजी जे आहे हे फास्टिंगमुळे होतं.
आणि हे जे याच्यावर संशोधन करणारा जो जापनीज संशोधक आहे त्याला 2016चं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. बरोबर आहे. तर इंटरमिडिएट फास्टिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण फास्टिंग करताना पुन्हा तुम्ही आपण जसं ते बऱ्याच काही गोष्टी खात असतो, जेवण न खाता बाकीच्या गोष्टी खात असतो, तर ते प्लीज खाऊ नका. तुम्ही फास्टिंग म्हणजे ट्रूली फास्टिंग, फक्त पाणी प्या. बरोबर आहे. तर इंटरमिडिएट फास्टिंगचा अर्थ असा होतो की तुम्ही सकाळी तुमचा नाश्ता ब्रेकफास्ट केला 9 वाजता वगैरे, तर नंतर तुमचं दुसरं जेवण तुम्ही 3 वाजता घ्या. नंतर तुम्ही तुमचा जी विंडो, जी फास्टिंग विंडो ती जरा मोठी ठेवा. आणि तुम्हाला रोजचं करायची गरज नाही. कधी जर आठवड्यात नोंदा वगैरे असं तुम्ही ते तुमच्या याच्याप्रमाणे करू शकता. बरोबर आहे. पण इंटरमिडिएट फास्टिंगचं खूप बेनिफिट आहेत आणि ते बेनिफिट तुम्ही नक्की घ्या. कधीतरी फास्ट करा आणि फास्ट इन ट्रू सेन्स करा. सो दॅट तुमची ती ऑटोफॅजीला तुम्ही ॲक्टिव्हेट कराल. बरोबर आहे. आणि आता प्रौढांमध्ये बेसिकली आपल्या प्रौढ आणि तरुण मुलांना 2 वेळ जेवलं पाहिजे, 4 वेळ जेवलं पाहिजे. कारण त्यांची बॉडी ही ॲक्टिव्ह असते, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते. बरोबर आहे. पण आपण एका पर्टिक्युलर वयानंतर आपल्या शरीरामध्ये आपण आराम द्यायला पाहिजे पोटाला. कारण आवर बॉडी शुड गो इन रिपेअर मोडमध्ये गेली पाहिजे. मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह ठेवण्यात अर्थ नाही. मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह कधी ठेवायची? जेव्हा तुम्ही तरुण असता, 25-30 मध्ये असता. पण तुम्ही जेव्हा 50शी जेव्हा येता, तेव्हा तुम्ही त्याच प्रकारचं मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह ठेवू नका. म्हणजे तुम्ही 2 वेळा जेवताय, बरोबर आहे. ते मध्ये खाताय. तुम्ही जर पोटाला आराम दिला किंवा तुम्ही फास्टिंग केलं, दॅट टाइम बॉडी विल बी इन अ रेस्टिंग मोड. रेस्टिंग मोड म्हणजे ते रिपेअर मोडमध्ये जाणार आणि शरीरात होणाऱ्या जे काही एरर्स असतात वगैरे DNA लेवलला किंवा कुठल्या लेवलला किंवा त्या ते करेक्ट करायचं काम करतात. बरोबर आहे. तर त्यासाठी ही इंटरमिडिएट फास्टिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. नंतर बियांच्या तेलाऐवजी फळांची तेलं त्यांचं ग्रहण करा. म्हणजे काय? आता ही उदाहरणार्थ फळांचं तेल कुठलं? तर खोबरेल तेल. बरोबर. ऑलिव्ह ऑइल ही फळांची तेल आहेत आणि बियांची तेल कुठली आहेत? तर सनफ्लॉवर ऑइल किंवा बाकीची दुसरी ऑइल्स आहेत. तर बियांच्या तेलामध्ये जे आहे ते ओमेगा 6 खूप प्रमाणात आहे. बरोबर आहे. आणि फळांची तेल आहेत त्यामध्ये याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त आहे आणि त्याचबरोबर संतृप्त प्राणीजन्य मेद. बरोबर आहे. म्हणजे जे घी किंवा लोणी किंवा जनावराची इवन ॲनिमल फॅट हे तुम्ही आहारामध्ये घ्या. याच्यामुळे तुमचा कोलेस्ट्रॉलचा काही संबंध येत नाही. कोलेस्ट्रॉल तर इज नॉट रिस्क फॅक्टर एट ऑल. वाय यू आर बॉदर अबाउट कोलेस्ट्रॉल? तर तुम्ही ॲनिमल जे फॅटी फिश असेल, फॅटी किंवा तुमचं जे काय नॉन व्हेजिटेरियन खाणार असाल तर तुम्ही नक्कीच खा. आणि जे व्हेजिटेरियन त्यांनी नॉनव्हेज खायला असं मी म्हणत नाही, पण त्यांनी पण हे जे शुद्ध घी वगैरे लोणी याचा मुबलक प्रमाणात वापर करा. पण तुम्ही बियांची तेलं ही कमी करा. बियांची तेलं जी आहेत ती कमी करा. कारण ती इंडस्ट्रियली मेड ऑइल्स आहेत, रिफाईंड ऑइल्स आहेत आणि त्याचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्याचा प्रॉब्लेम होणार. आणि रिफाईंड तेलाऐवजी शक्य झाल्यास घाण्याचं तेल वापरा. कारण घाण्याच्या तेलामध्ये कुठलंही ॲडल्ट्रेशन होणार नाही. बरोबर आहे. रिफाईंड तेलामध्ये ज्या प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये जे हायड्रोकार्बन्स वगैरे वापरले जातात एक्स्ट्रॅक्शनसाठी आणि काही मिसळतात त्याच्यावर काही रेग्युलेशन नाही. त्यामुळे ते रिफाईंड तेलाऐवजी तुम्हाला शक्य झालं तुम्ही घाण्याचे तेल वापरा आणि कीप चेंजिंग द ऑइल्स. म्हणजे ते पण एक दुसरी स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही आज करडी जे काय तेल आहे तुम्हाला माहीत असतील ते तुम्ही तेल चेंज करत राहा. बरोबर आहे. त्यानंतर साखर, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, कोल्ड्रिंक्स, टेट्रापॅकमध्ये फळांचे रस पूर्णतः वर्ज्य. संवेदनशीलता बाळगायची असेल तर हे तुम्ही पूर्णतः वर्ज्य केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा वर्ज्य केलं पाहिजे. तुमच्या लहान मुलांना पण खायला देऊ नका. ओके. नंतर ट्रान्स फॅट, वनस्पती घी म्हणतो त्याला, म्हणजे डालडा वगैरे. हे तर अमेरिकेत ऑलरेडी बॅन झालेलं आहे. बरोबर आहे. ट्रान्स फॅट ज्याला म्हटलं जातं, वनस्पती घी म्हटलं जातं, ते अमेरिका ऑलरेडी बॅन झालं आहे. कारण त्याचं कोरिलेशन कॅन्सर बरोबर आहे. आपल्याकडे अद्याप ते झालेलं नाही आहे. आपल्याकडे अद्याप सुद्धा वापरलं जातं आणि जे तळलेले जे पदार्थ सणासुदीला जे पदार्थ तळले जातात ते सगळे ट्रान्स फॅटमध्ये तळले जातात. बरोबर आहे. किंवा बाहेर तळलेली वस्तू जी आपल्याला पॅकेटमध्ये अवेलेबल असते ती ट्रान्स फॅटमध्ये तळलेली असते. तर हे ट्रान्स फॅट आहे हे अतिशय घातक आहे. तर ते अजिबातच खाऊ नका. नंतर आपल्या आहारामध्ये जे बऱ्याचशा व्हिटॅमिनची डिफिशियन्सी असते. आता तुम्हाला म्हटलं की आपल्याला शहरी जीवनामुळे आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. तर 90% लोकांमध्ये D3ची डेफिशियन्सी आहे. कारण आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. बरोबर आहे. त्यानंतर B12ची डिफिशियन्सी आहे बिकॉज वी आर व्हेजिटेरियन. ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्याला मिळत नाही. तर ह्या सप्लिमेंटच्या स्वरूपात तुम्ही खा. बरोबर आहे. असं समजू नका की आपल्याला आहारात मिळत आहे. हे आपल्याला आहारात मिळणार नाही किंवा ते फारच कमी प्रमाणात असेल आणि आपण चेक पण करत नाही. तर पण ते डिफिशियन्सी खूप वर्ष राहिली तर त्याचे दुष्परिणाम होतात. तर त्यामुळे तुम्ही हे सप्लिमेंट स्वरूपात खा. नंतर मध्यम स्वरूपाचा वयोमान आणि शारीरिक कुवतीनुसार घरच्या घरी सहज सुंदर शारीरिक एरोबिक व्यायाम, चालणे आणि योगासने आणि प्राणायाम. तर हे कशासाठी करायचं? आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे मसल्स आहेत.
एक आहे स्केलेटल मसल, ऐच्छिक स्नायू. त्याच्यासाठी तुम्ही वेगळ्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. बरोबर आहे. ऐच्छिक स्नायू जे आपले स्केलेटल मसल आहे, हातापायांचे जे स्नायू आहेत त्यांना म्हणतात स्केलेटल मसल, व्हॉल्युंटरी मसल्स. त्यानंतर ओटीपोटात जे स्नायू आहेत ते आहेत इनव्हॉल्युंटरी मसल, स्मूथ मसल. त्यांच्यासाठी तुम्हाला योगासने आणि प्राणायाम करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि आपले दुसरे स्पेशल मसल हे फक्त हार्टमध्ये आहेत, त्याला कार्डियक मसल म्हणतात. मसलमध्ये जे आपल्या हार्टमध्ये जे मसल आहेत दे आर नायदर स्केलेटल नॉर स्मूथ मसल, दे आर कार्डियक मसल. तर हे कार्डियक मसल जे आहे ते त्याला वेगळ्या प्रकारचा व्यायाम लागतो, त्याला एरोबिक ऍक्टिव्हिटी लागते. त्याला एरोबिक ऍक्टिव्हिटी लागते. बरोबर आहे. तर एरोबिक ऍक्टिव्हिटीमध्ये सर्वात सोपा म्हणजे चालणे. 4-5 किलोमीटर 50 मिनिटं किंवा 1 तास तुम्ही चाला रोज. आणि ह्या सर्वांमध्ये ह्या जेवढे तुम्हाला मी आता सांगितले या सर्वात वरती म्हणजे टॉपला ह्या गोष्टी आहेत. तणावमुक्ती, गाढ झोप लागणे, आणि आता हे वरचे 7 मुद्दे आहेत हे तुम्हाला कायमस्वरूपी करायचे आहेत. त्यामध्ये कुठला खंड पडायचा नाही. त्यासाठी मनाची एकाग्रता पाहिजे. बरोबर आहे. डिटर्मिनेशन पाहिजे. आता हे करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा, विपश्यनासारखी ध्यानधारणा वगैरे तुम्ही अंगीकारली पाहिजे. तर तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकाल. बरोबर आहे. तर हे 8 मुद्दे आहेत. तर हे 8 मुद्दे जर रेग्युलरली तुमच्या ह्याच्यात तुम्ही केले तर यू विल बिकम इन्शुलिन सेन्सिटिव्ह. बरोबर आहे. हे थोडंसं आहाराबद्दल आहे. म्हणजे आताचा आपला जो पिरामिड आहे, फूड पिरामिड कसा असायला पाहिजे. फूड पिरामिड जो आता आपला सध्याचा आहे तो कार्बोहायड्रेट बेस्ड आहे. बेसला कार्बोहायड्रेट आहे. साधारणपणे 80% आपण कार्बोहायड्रेट, 70 ते 80% कार्बोहायड्रेट खातो, 25% आपण प्रोटीन खातो आणि 5% फॅट खातो. म्हणजे हा एक्झिस्टिंग फूड पिरामीटर आहे. सो वी हॅव टू रिव्हर्स दॅट पिरामिड. काय करायला लागेल, फॅटचं प्रमाण जे आहे ते 60 ते 70% असायला पाहिजे. बरोबर आहे. प्रोटीनचं प्रमाण आहे तेवढंच राहिलं पाहिजे. प्रोटीनला एक्सेस करायचं नाही, प्रोटीन आहे तेवढं राहील. पण कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे आहे अल्प प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि त्याचं प्रमाण 10 ते 15%च असलं पाहिजे. बरोबर आहे. तर हे तुम्ही जर हा जो फूड पिरामिड तुम्ही जर स्वीकारला, त्याला म्हणतो अल्प कार्बोदके आणि उच्च मेद किंवा लो कार्ब्स अँड हाय फॅट फूड पिरामिड, तर हे तुमचं इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी जी आहे ती तो इन्श्युअर करणार. बरोबर आहे. हे सगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे. हाय फॅट, लो कार्ब अँड हाय फॅटमध्ये हे सगळे पदार्थ आहेत. कोकोनट आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये. ओके. आता इथे थोडेसा डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचंच म्हणजे मी सांगतोय इथे. तर त्यांनी सांगितलेली जी म्हणजे कशा प्रकारे खाल्लं गेलं पाहिजे, म्हणजे तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तुम्ही जर डायबेटिक असाल तर हे खास डायबेटिकसाठी आहे आणि इव्हन प्री डायबेटिकसाठी. तुम्ही जर प्री डायबेटिकमध्ये असाल किंवा डायबेटिक असाल तर ह्या पद्धती तुम्ही तुमचं अन्न रोजचं तुमचं 2 वेळेस जेवण आहे तुमचं हे ह्या पद्धतीने तुम्ही जेवला पाहिजे. तर सुरुवात करताना तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्या. थोडेफार ड्रायफ्रुट्स तुम्ही सुरुवात करा. बरोबर आहे. ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतर तुम्ही सलाद जे काय आहे, ग्रीन सलाद वगैरे जे आहे, जे जनरली आपण कच्चं खातो, तर ते जे काय तुम्हाला सलादमध्ये जे येतं ते सलाद तुम्ही खा. बरोबर आहे. त्यानंतर मोड आलेले कडधान्य ते थोडे ब्लांच करून घ्यावं. तर ओके, मोड झालेली कडधान्य घ्या किंवा तुम्ही त्यामध्ये ह्या कडधान्याऐवजी तुम्ही 2 अंडी पण उकडलेली 2 अंडी पण खाऊ शकता. बरोबर आहे. तिसरा जो आयटम आहे मोड आलेली कडधान्य, त्याच्याऐवजी तुम्ही 2 उकडलेली अंडी घेऊ शकता. मग ह्या ऑर्डरमध्ये तुम्ही खाल्लात म्हणजे ड्रायफ्रुट्स, नंतर सलाद, नंतर तुमचं हे मोड आलेले कडधान्य, नंतर जो मेन कोर्स ज्याला आपण म्हणतो मुख्य जेवण जे आहे ते शाकाहारी किंवा मांसाहारी असू शकतं, ते तुम्ही न खा. बरोबर आहे. तर हा तुमचा हे डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचीच ही आहार प्रणाली आहे. तिचंच मी तुम्हाला सांगतोय की ह्या पद्धतीने तुम्ही खायला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे आणि कसं खाल्लं पाहिजे. ओके. आता रिव्हर्सल पॉसिबल आहे का, हे 6 महत्वाची आहे. रिव्हर्सल पॉसिबल आहे का, तर रिव्हर्सल कुठून पॉसिबल आहे, कुठून नाही आहे. तुम्हाला ह्या ग्राफमध्ये 3 लाईन दिसत आहेत. एक वरची लाईन दिसते त्यामध्ये लिहिलंय इन्शुलिन रेझिस्टन्स. बरोबर आहे. म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स वाढत गेलाय. नंतर येलो लाईन जी दिसते ती आहे इन्शुलिन प्रोडक्शन, सिक्रिशन. बरोबर आहे. तर ती लाईन मात्र वर जाते पण नंतर खाली येते. बरोबर आहे. आणि नंतरची ग्लुकोज लेवलची लाईन मात्र ही नेहमीच अशी वर जाताना दिसते. आता ज्या ठिकाणी येलो लाईन खाली आली, येलो लाईन जी आहे ती खाली आली, इन्शुलिन प्रोडक्शन डिक्लाइन होत चाललंय, तर तिथे काय घडलेलं आहे, ती तुमच्या बीटा सेलनी हात वर केलेत. आता त्या इन्शुलिन तयार करत नाहीत. त्या म्हणतात आम्ही थकलो, आता आम्ही इन्शुलिन तयार करू शकत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आता इन्शुलिनची घ्यायची गरज पडणार, कारण तुमचं इन्शुलिन बॉडीमध्ये आता वाढत गेलं पण नंतर ते खाली आलं
आणि त्या खाली खालीच येत चाललंय. तर तुम्ही जर ह्या इथे आला, ह्या स्टेजच्या इकडे गेला, तर तुम्हाला रिव्हर्सल पॉसिबल होत नाही. बिकॉज वन्स यू स्टार्ट टेकिंग इन्शुलिन, की तुमची इन्शुलिन तुमचं काय आलेलं आहे, कारण तयारच होत नाही बॉडीमध्ये. बरोबर आहे, बीटा सेल डिस्फंक्शन सुरू झाल्यामुळे इन्शुलिन तयार होत नाही. त्यामुळे काय होणार, तुम्ही रिव्हर्सला जाऊ शकत नाही, वित्क्रमण होणार नाही. पण त्याच्या अगोदर मात्र तुम्ही रिव्हर्स होऊ शकता, तुम्ही रिव्हर्सला जाऊ शकता. कारण ही जी स्टेज आहे ही प्री डायबेटिक स्टेज आहे. तुमचं इन्शुलिन वाढलेलं आहे, तुमचा इन्शुलिन रेझिस्टन्स वाढलेला आहे, तुमचा ग्लुकोज वाढलेला आहे. बरोबर आहे, हे सगळं वाढलेलं आहे. तर तुम्ही प्री डायबेटिक झोनमध्ये आहात. तर प्री डायबेटिक झोन तुम्ही नॉर्मल झोनला येऊ शकता. बरोबर आहे, आहार विहारामध्ये बदल केला तुम्ही नॉर्मल होऊ शकता. आणि त्याची लिंक कशी आहे बघा, जर तुम्ही जर तुमचं इन्शुलिन जर खाली गेलं आणि तुम्ही इन्शुलिन रेझिस्टन्स वाढलेलं असेल, ग्लुकोज वाढलेला असेल, तर टीजी वाढलेला असतो, ट्रायग्लिसराईड वाढलेला असतो, एचडीएल कमी झालेला असतो, आणि याच्यातलं जो गुणोत्तर आहे ते वाढलेलं असतं. आणि हे गुणोत्तर वाढलं म्हणजे तुमचा हृदयरोगाचा धोका वाढलेला असतो. बरोबर आहे, टीजी जर वाढलं आणि एचडीएल कमी झालं, हे कधी घडतं, जर इन्शुलिन रेझिस्टन्स वाढलेला आहे. तर दॅट इंडिकेट्स म्हणजे हा हृदयरोगाचा धोका तुम्हाला दिसतोय. आणि तुमचं जर तुम्ही नॉर्मल कंडिशनला जर आलात, तर तुमच्या ग्लुकोज पण कमी आहे, इन्शुलिन आहे, तर तुमचा टीजी हे कमी झालेलं असतो आणि एचडीएल वाढलेला असतो. ट्रायग्लिसराईड हे कमी झालेलं असतं, एचडीएल वाढलं असतो. आणि हे जेव्हा होतं तुमचा जो टीजी एचडीएल रेशिओ आहे तो तुमचा कुठे येतो, कमी होतो. आणि त्याच्यामुळे तुमचा हृदयरोगाचा धोका जो कमी होतो. बरोबर आहे. ओके, मग अंतिम ध्येय काय? आपलं अंतिम ध्येय आहे इन्शुलिन संवेदनशीलता, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी. ती कशी मेजर करायची? दोन तुमचे गुणोत्तर आहेत, दोन तुमचे हे आहेत, रेशिओ आहेत. वन इज कॉल्ड ॲज होमोस्टॅटिक इन्शुलिन रेझिस्टन्स, होमा आय आर. दुसरा आहे ट्रायग्लिसराईड एचडीएल रेशिओ. प्लीज डोंट बॉदर अबाउट कोलेस्ट्रॉल बद्दल अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त ट्रायग्लिसराईडचं घ्या, एचडीएलचं घ्या. आणि त्यांचा जो गुणोत्तर आहे ते तुम्हाला अगोदर स्लाईडमध्ये नॉर्मल असेल, तर तुम्ही ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या, बरोबर आहे, याच्याही वर जाऊन सांगतो की तुमचा HbA1c जर 5 असेल किंवा खाली आलं, पुन्हा सांगतो, HbA1c जर 5च्या खाली आलं, तर तुमचा होमोस्टॅटिक इन्शुलिन रेझिस्टन्स आणि ट्रायग्लिसराईड आणि एचडीएल रेशो हा 1 वर राहतो, हा वाढणारच नाही. बरोबर आहे, म्हणजे यू आर बिकम इन्शुलिन सेन्सिटिव्ह. बरोबर आहे. तर हे तुम्हाला सुरुवातीला काय कसं किंवा नंतर सुद्धा तुम्हाला करायचे आहे, 100 टेस्ट करायची गरज नाही. बरोबर आहे. उपाशीपोटी तुम्ही फक्त ह्या टेस्ट सांगितल्या ह्याच फक्त करायच्या आहेत. रक्तातील ग्लुकोज किती आहे ती मेजर करायची, इन्शुलिन किती आहे हार्मोनची लेवल ती मेजर करायची, HbA1c किती आहे ते बघायचं, आणि लिपिड प्रोफाईल करायचं. बरोबर आहे. तर लिपिड प्रोफाईलमध्ये ट्रायग्लिसराईड आलं आणि बाकीचे पण कोलेस्ट्रॉल ते करतातच, त्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल, बरेच दुसरे पण आहेत, आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल पण होतं. तर त्यामुळे आपल्याला हा ट्रायग्लिसराईड आणि एचडीएलचा रेशो आपल्याला काढता येतो. बरोबर आहे. तर मिनिमम ह्या 3 ज्या शर्करेच्या टेस्ट ज्या आहेत, ब्लड ग्लुकोज, इन्शुलिन आणि HbA1c आणि लिपिड प्रोफाईल, हे तुम्ही जर करायला गेलात तर साधारण याचा खर्च 1500 ते 1600 रुपये येतो. बरोबर आहे. तुम्ही ज्या चांगल्या ब्रँडेड लॅबोरेटरी, SRL लॅबोरेटरी आहे किंवा मेट्रोपॉलिस आहे, इथे तुम्ही केल्या तर तुम्हाला याचा सरासरी खर्च 1500 ते 1600 रुपये येतो. आणि ह्या महिन्यांची फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे? तुम्ही एकदा केल्यानंतर पुन्हा 3 महिन्यात करा, आणि तुम्ही नॉर्मल असेल 6 महिन्यात करा. पण ह्याच तुम्ही टेस्ट करा, बाकीच्या टेस्ट तुम्ही काय करण्यात पैसे खर्च करू नका. कारण तुम्ही ते रेशो बाकीच्या टेस्ट करून तुम्ही काय करता, यू सीट ऑन द रिपोर्ट, तुम्ही त्याच्याकडून पुढे काहीच करत नाही. पण हे जे रिपोर्ट तुम्हाला जर हे एवढे तुम्ही फक्त करता राहिला, तर तुमचं जे आरोग्य आहे, इन्शुलिन संवेदनशीलता तुम्हाला आहे की नाही हे आपल्याला कळत राहील, आणि तुमचं आरोग्य तुम्हाला पुढे त्याप्रमाणे हे करता येईल, निर्णय घेता येतील. बरोबर आहे. आता इथे हा जो टेबल आहे हा माझा मी स्वतःवर प्रयोग केले, आणि त्या प्रयोगातून हा टेबल इथे निर्माण झालेला आहे. बरोबर आहे. तर मी हे अगोदर टेस्ट ज्या केल्या त्या टेस्ट मी केल्या त्या 3 महिन्याच्या अंतराने केल्या. तर पहिल्यांदा 27 ऑगस्ट 2021ला मी माझ्या SRL लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केल्या. तर माझं HbA1c 5.4 होतं, म्हणजे नॉर्मल होतं. माझी फास्टिंग ग्लुकोज ही 89 होती, म्हणजे ती पण नॉर्मल होती. पण फास्टिंग इन्शुलिन वॉज व्हेरी हाय. फास्टिंग इन्शुलिन वॉज 13.50, आणि त्याचा रेशिओ जेव्हा कॅल्क्युलेट केला तर तो 3 आला. बरोबर आहे. आणि आयडियली रेशिओ शुड बी 1. किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर मग ट्रायग्लिसराईड माझे 190 होतं, माझं HDL कमी होतं, HDL पण 49 होतं, आणि हे 190 होतं, 150च्या ऐवजी 190 होतं. बरोबर आहे. मी पुढच्या कोलेस्ट्रॉलच्या बद्दल बोलणार नाही, फक्त ह्या 2 गोष्टी बोलणार आहे. तर ट्रायग्लिसराईड जर त्या मेटाबॉलिक सिंड्रोमच्या क्रायटेरियामध्ये 150 सांगितलं आहे, माझं 190 होतं, आणि HDL 50च्या वर पाहिजे, ते माझं 49 होतं.
नंतर मी जो आहार विहार स्वीकारला आणि त्यानंतर पुन्हा 3 महिन्यानंतर जेव्हा मी टेस्ट केल्या 3 डिसेंबरला केली, तर माझं HbA1c एका युनिटने कमी झालं 5.3. माझं फास्टिंग ग्लुकोज पण माझं 83 मिलीग्रॅम होतं. बट माझं जे फास्टिंग इन्शुलिन आहे ते अर्ध्यावर आलं. फास्टिंग इन्शुलिन माझं अर्ध्यावर 7.40 झालं आणि त्यामुळे माझा रेशिओ पण जो होता तो पण अर्ध्यावर आला. बरोबर आहे. आता मी पूर्णपणे सेफ झोनमध्ये असं मी म्हणत नाही. आता मी बॉर्डर लाईनमध्ये आहे. बरोबर आहे. अद्याप सुद्धा मला तो 1 व्हायला पाहिजे आयडियली, पण 1.5 आहे. म्हणजे पण तो 3चा एक 1.5 झाला म्हणजे बऱ्यापैकी मी इम्प्रूव्हमेंट केली असं मला म्हणता येईल. त्यानंतर इथे गमत बघा, ट्रायग्लिसराईड माझं 190 होतं.